सर्वांना नमस्कार. थँक्यू केदार सर. आवाज आता क्लिअर येतोय बघा. तर आजचा आपला काय राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005चा. तर त्यात प्रकरण किती? एकूण 7 प्रकरण. एकूण कलम किती आहेत? 37. आता आपण वेळ घालवायला नको, आपण थेट आपल्या मुद्द्यावर येऊया. तर एकूण प्रकरण आहेत 7, कलम आहेत 37. याच्या आधी आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट बघितल्याला सर्वांना आठवत असेल. त्यात पण बघा एकूण प्रकरण 7च होती. म्हणजे दोन्ही कायद्यात प्रकरण किती आहेत? 7. तिथे एकूण कलम किती होती? 39. आजच्या आपल्या बाल हक्क संरक्षण कायद्यात किती आहेत? 37. त्यानंतर बघा सध्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर श्री प्रियंक कानुनगो. प्रियंकच नाव आहे त्यांचं. त्यानंतर महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाचे सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत? तर सुशीबेन शहा. आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन कधी झालाय? तर मार्च 2007. आणि महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन झालेला आहे जुलै 2007. आता यात बघा एकूण आपण किती बोललो? तर 7 प्रकरण होती. तर ती 7 प्रकरण आपण थोडक्यात आढावा घेऊ त्याचा. पहिलं प्रकरण आहे प्रारंभिक. यामध्ये कलम 1 आणि कलम 2. जसं राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये पहिलं प्रकरण प्रारंभिक होतं आणि तिथं पण कलम 1 आणि 2 होतं. मग 1 मध्ये काय कायद्याची व्याप्ती वगैरे सांगितलेले, 2 मध्ये डेफिनेशन आहेत. मग ह्या कायद्यात जशा कलम 2 मध्ये डेफिनेशन आहेत तशाच आरटीई मध्ये पण कलम 2 मध्येच डेफिनेशन आहेत. हे पण साम्य आहे बघा. प्रकरण दुसरं काय आहे? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. प्रकरण 3 मध्ये काय आहे? या आयोगाचे कार्य आणि अधिकार. प्रकरण 4 मध्ये राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. प्रकरण 5 बाल न्यायालय. प्रकरण 6 मध्ये काय आहे? तर हे आयोग जे खर्च करतात त्यांचे लेखे व लेखापरीक्षण. आणि प्रकरण 7 मध्ये संकीर्ण म्हणजे मिसेलनियस अशा सगळ्या तरतुदी आहेत. यातली प्रकरण आपल्याला कुठली कुठली लक्षात ठेवायची पहा. तर आपल्याला लक्षात ठेवायचं प्रकरण 2 मध्ये आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. प्रकरण 3 लक्षात ठेवायचंय कारण आयोगाची कार्य आहेत त्यात. प्रकरण 4 सुद्धा लक्षात ठेवायचे, तिथे येतो राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. आणि प्रकरण 5 बाल न्यायालय. ही 4 प्रकरणं आपल्याला लक्षात राहिली पाहिजे. कारण कोणत्या प्रकरणात काय आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिले प्रकरण 2 मध्ये आहे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग. बरोबर चाटे मॅडम. पहिले अध्यक्ष शांता सिन्हा होते त्याचे. प्रकरण 2 मध्ये आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. प्रकरण 3 मध्ये त्या आयोगाची कार्य. प्रकरण 4 राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. आणि प्रकरण 5 बाल न्यायालय. तर ही 4 प्रकरणं आपल्याला आणि त्यांची हेडिंग लक्षात ठेवायची आहे. आता आपण याची डिटेलमध्ये कलम पाहूयात. तर बघा पहिलं प्रकरण प्रारंभिक. पहिल्या प्रकरणात कलम 1 मध्ये काय सांगितलंय? संक्षिप्त नाव, त्याची व्याप्ती आणि प्रारंभ. राईट टू एज्युकेशन ऍक्टला पण आपण पाहिलेलं पहिलं प्रकरण सेम हेडिंग होतं, संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ. मग काय? या अधिनियमास बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 असे संबोधले जाईल. याची व्याप्ती किती आहे? तर संपूर्ण भारत. पण हा अधिनियम झाला त्यावेळी संपूर्ण भारत व्याप्ती असेल का? तर नाही, तर ती 2019 पासून. बरोबर. तर हे आहे पहिलं कलम, जे आरटीई साठी पण सेम आहे, फक्त इथे नाव वेगळं येणार. कलम 2 मध्ये बघा व्याख्या. जर एखादा दोन्ही कायद्यात एखादा सोपा क्वेश्चन आला की वेगवेगळ्या व्याख्या कोणत्या कलमांतर्गत आहेत, तर तो आरटीईचा असू किंवा आजच्या आपल्या कायद्याचा असू, तर ते कलम 2च असणार आहे. तर बघा यातल्या वेगवेगळ्या व्याख्या बघा. 2A मध्ये काय सांगितलंय? अध्यक्ष म्हणजे चेअरपर्सन. तो कुठला असेल? आयोगाचा किंवा राज्य आयोगाचा, म्हणजे राष्ट्रीय आयोगाचा किंवा राज्य आयोगाचा. त्यानंतर बघा बाल हक्क म्हणजे चाइल्ड राईट्स. म्हणजे 20 नोव्हेंबर 1989 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या बाल हक्क करारातील स्वीकृत केलेली, म्हणजे 20 नोव्हेंबर 1989 ला जो संयुक्त राष्ट्राचा बाल हक्क करार झाला होता त्यातले जे काही राईट्स आहेत मुलांचे त्याला चाइल्ड राईट्स म्हटलं जातं. आणि त्या कराराला भारतानं मान्यता दिली होती 11 डिसेंबर 1992 रोजी. ह्या डेट्स येणार नाहीत, पण हे कलम महत्वाचे. 2B थेट येऊ शकतं, चाइल्ड राईट्स. हे त्यातला सोडला अध्यक्षाचा की 2B मात्र महत्वाचं आहे आपल्यासाठी, चाइल्ड राईट्स. त्यानंतर C सुद्धा महत्वाचं आहे, आयोग. C फॉर कमिशन.
असं लक्षात ठेवायचं इथे, आयोग कमिशन. मग येणारं जे आपलं पुढचं कलम आपण पाहणार आहे कलम 3. मग कलम 3 अनुसार घटित केलेला राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग. आयोग म्हणजे कलम 3 जे आपण पुढे पाहू त्यानुसार घटित केलेला राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग. त्यानंतर बघा पुढची व्याख्या आहे सदस्य. सदस्य म्हणजे मेंबर, आयोगाचा किंवा राज्य आयोगाचा, म्हणजेच राष्ट्रीय आयोगाचा किंवा राज्य आयोगाचा. अधिसूचना नोटिफिकेशन काय आहे, म्हणजे भारत सरकार राजपत्रात जी प्रसिद्ध करेल कुठलीही सूचना त्याला अधिसूचना किंवा ह्या कायद्याची अधिसूचना. प्रिस्क्राइब्ड विहित, म्हणजे या अधिनियमाखाली जे काही विहित केलेलं असेल ते. त्यानंतर जी मध्ये आहे राज्य आयोग, स्टेट कमिशन. मग पुढे आपण जे कलम 17 पाहू त्या अन्वये घटित केलेला राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. आता बघा आपण याच्या आधी जसं राईट टू एज्युकेशन ऍक्टला आपण पाहिलेलं की त्यात थोड्याशा महत्वाच्या डेफिनेशन होत्या. जर जोड्यात आल्या तर अल्फाबेटनुसार आपल्याला त्या लावता येणार होत्या. इथेही त्या लावता येतात. इंग्लिश जर तुम्ही वर्ड बघितले अक्षर तर इथेही त्या लावता येतील, परंतु इथं तेवढ्या महत्वाच्या डेफिनेशन नाही. त्यामुळे पर्टिक्युलर आपल्याला एक 2-3 डेफिनेशन इथं लक्षात ठेवायचे. आणि तरी पाहिलं तर ए मध्ये बघा चेअरपर्सन सी, मग सी चाइल्ड राईट बी मध्ये, त्यानंतर कमिशन COM, असं अल्फाबेटनच आहेत इथं पण. मग आपल्याला यातल्या कुठल्या कुठल्या लक्षात ठेवायच्यात बघा. तर ए सोडून द्या, अध्यक्ष सोडून द्या. आपल्याला लक्षात ठेवायची बाल हक्क चाइल्ड राईट्स. सर्वांनी लक्षात ठेवायचे 2B मध्ये आहे बाल हक्क म्हणजेच चाइल्ड राईट्स. सी सुद्धा लक्षात ठेवायचे, आयोग म्हणजे कमिशन, आणि ती लक्षात ठेवाय पण सोपी, सी फॉर कमिशन. 2C मध्ये कमिशन. त्यानंतर या 2 सर्वात महत्वाच्या आहेत. आणि अजून एक लक्षात ठेवायची असेल तर राज्य आयोग बघा, स्टेट कमिशन, ती शेवटची यातली व्याख्या 2G मध्ये. या 3 लक्षात ठेवायच्या. 2B मध्ये काय आहेत चाइल्ड राईट्स, सी फॉर कमिशन 2C मध्ये, आणि शेवट लक्षात ठेवायचे असेल तर राज्य आयोग म्हणजे स्टेट कमिशन आहे G मध्ये. आणि सर्व लक्षात पाहिजे असतील तर अल्फाबेटिकलीच आहेत. जर आलेच कधी जोड्यात, यातले येणार नाहीत. आले तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये जोडायला येणार, तिथं पण अल्फाबेटनुसार आहेत. आणि सोपा क्वेश्चन आला की कोणत्या कलमाखाली व्याख्या डिफाईन केली, तर तिथं पण कलम 2 आहे, इथं पण कलम 2च आहे. त्यानंतर बघा प्रकरण 2 ला येऊया आपण. प्रकरण 2 आपण काय म्हटलेलो, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. यातलं कलम 3 काय सांगतं आपल्याला, जो आपला महत्वाचा उद्देश आहे, ज्याने की आपल्याला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करायचा आहे. तर काय सांगतं, बाल हक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग घटित करणे. आता तुम्ही RTIचं कलम 3 आठवा, तर तिथं पण RTIचा महत्वाचा उद्देश काय होता की बालकांना मूलभूत प्राथमिक शिक्षण देणं. ते कशात होतं, कलम 3 मध्ये. म्हणजे त्या कायद्याचा जो उद्देश होता तो पण कलम 3 मध्ये, आणि इथं जो आयोग स्थापन करायचा आहे तो पण कलम 3 मध्ये. म्हणजे कम्पॅरेटिव्हली बघितलं तर पहिली 3 कलम तुम्ही कंपॅरिझन मध्ये लक्षात ठेवा. परत एकूण कलम आपण इथं म्हटलो 37. हा बरोबर गोटेकर मॅडम, मोफत सक्तीचे शिक्षण. त्यानंतर इथं आपण काय बघितलं, या अधिनियमात कलम किती आहेत 37, पण तिकडे 39, पण प्रकरण मात्र दोन्हीकडे सेम आहेत 7-7. तर असा ह्या कलम 3 पण लक्षात ठेवा, काय बाल हक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग घटित करणे. त्यानंतर बघा आयोग स्थापन करण्याचा अधिकार कुणाला आहे, केंद्र सरकारला. केंद्र सरकार एक अधिसूचना काढेल आणि त्यानुसार आयोग स्थापन होईल. अध्यक्ष कोण असू शकतं त्या आयोगाचा, तर बाल कल्याणाला चालना देण्यासाठी लक्षणीय कार्य केलेली व्यक्ती, विख्यात व्यक्ती. याचा अर्थ बाल हक्कांच्या क्षेत्रात ज्या कोणत्या व्यक्तीनं सामाजिक कार्य केले ती व्यक्ती इथं अध्यक्ष म्हणून असू शकते. सदस्य किती असतील या आयोगात, तर सदस्य असतील 6, पैकी 2 महिला असणं कंपल्सरी आहे. आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचे, सदस्य 6 पैकी 2 महिला, अध्यक्ष प्लस 6 आहे बघा, म्हणजे एकूण 7 झाले. आणि त्यात किती असणार आहेत सदस्य, 2 महिला. आता यांची नियुक्ती अध्यक्ष असो किंवा सदस्य असो, आपण काय बघितलं, नियुक्ती कोण करणार आहे, तर केंद्र सरकार. आता ह्या दोन्ही कायद्यांचं एक सिमिलरिटी बघा, किंवा या कायद्याची काहीही असू द्या, काढून टाकायचं असू द्या, नेमायचं असू द्या, सगळं जे काय करायचंय ते केंद्र सरकार करणार आहे, जर राष्ट्रीय आयोग असेल तर. आणि राज्य आयोगावर आपण जाऊ त्यावेळेस आपलं असणार आहे ते राज्य सरकार करणार आहे.
आता एक कलम 3 ते 16 तुम्ही लक्षपूर्वक ऐका. 3 ते 16 जर लक्षपूर्वक ऐकलं तर तिथून पुढचं काहीच अवघड नाही आहे, असं परत सेम रिपीट आहे. फक्त राष्ट्रीयचे तिथे तुम्हाला राज्य शब्द येईल, एवढाच फरक होईल. तर हे झालं आपलं कलम 3. आपण परत रिवाइज करूया. कलम 3 काय आहे महत्वाचं आपल्यासाठी? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग गठीत करणे, स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला. अध्यक्ष 1 असतील प्लस 6 सदस्य असतील, त्यातल्यात किमान 2 महिला पाहिजे. आणि अध्यक्ष बाल कल्याणाला चालना देण्यासाठी लक्षणीय कार्य केलेली व्यक्ती असावी. त्यानंतर बघा, अध्यक्ष आपण पाहिलं तर सदस्य कुठल्या कुठल्या क्षेत्रातले हवेत बघा. सदस्य शिक्षण, बालकांची आरोग्याची देखभाल, कल्याण किंवा बाल विकास, बाल न्याय किंवा दुर्लक्षित व उपेक्षित बालकांची किंवा विकलांग बालकांची देखभाल, बालमजुरी निर्मूलन किंवा आपत्ग्रस्त बालके, बाल मानसशास्त्र, समाजशास्त्र, बालकांसंबंधीचे कायदे, या कुठल्याही क्षेत्रातले अनुभव असणारी व्यक्ती या आयोगाचे सदस्य होऊ शकतात. म्हणजे जेवढं काही आपल्याला बालकांशी संबंधित कल्याणाची त्यांची क्षेत्र आहेत, त्यात काम करणारी कोणतीही व्यक्ती, विख्यात व्यक्ती या आयोगाची सदस्य होऊ शकते. आता या कायद्यातच आयोगाचं कार्यालय, मुख्य कार्यालय कुठं असेल हे दिलेलं आहे. तर आयोगाचं कार्यालय कुठं असेल? दिल्ली. हे पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. अशा प्रकारे हे आपलं झालं कलम 3. त्यात काय सांगितलंय? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणं, त्याचे अध्यक्ष कोण असतील, स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे, त्यानंतर सदस्य किती असतील, त्यात महिला किती असतील, त्याचं मुख्यालय कुठं असेल, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर बघा पुढचं कलम. आता आपल्याला कलम 3 क्रमांकासकट सहित लक्षात ठेवायचं, पण इथून पुढच्या कलमांच्या बाबतीत ते नाही. जिथं जिथं महत्वाची कलम आहे तिथं तिथं तुम्हाला सांगतो की कोणतं कलम आपल्याला लक्षात ठेवायचे आणि कोणत्या कलमाची आपल्याला माहिती लक्षात ठेवायची. तर बघा कलम 4 काय सांगतं? एकदा आयोग नेमल्यानंतर काय होईल? एकदा आयोग गठीत केल्यानंतर त्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करावी लागेल, बरोबर? तर ती कलम 4 मध्ये. आत्ताच आपण बघितलं तो अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला. केंद्र सरकार एखादी अधिसूचनाद्वारे ते करू शकतं. पण त्यासाठी एक शिफारस करणारी समिती असते 3 सदस्यांची, त्रिसदस्यीय समिती असते. तर या समितीचा अध्यक्ष आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर त्या समितीचा अध्यक्ष कोण असतो? महिला व बाल विकास विभागाचे मंत्री, केंद्रीय मंत्री जे असतील ते या समितीचे अध्यक्ष असतील. म्हणजे आपण जे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करणारे ते एका समितीच्या शिफारसीवर करणारे, आणि त्या समितीच्या शिफारस जी करणारी समिती, त्या समितीचा अध्यक्ष असणारे महिला व बाल विकास मंत्री. याच्यावर क्वेश्चन येतो सोपा. इथं कलम विचारणार नाही, तर आपल्याला विचारणार हे की त्रिसदस्यीय समिती असते तर त्या समितीचा अध्यक्ष कोण असतो. त्यानंतर पुढचं कलम बघा 5. एकदा यांची नियुक्ती केली की त्यांचा आपल्याला पदावधी ठरवून दिला पाहिजे. मग अध्यक्ष व सदस्य यांचा पदावधी पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. इथे पण कलम महत्वाचा नाही, तर पदावधी महत्वाचा आहे. अध्यक्षाचा पदावधी किती बघा? पद ग्रहण केल्यापासून 3 वर्ष किंवा त्याच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. हे आकडे लक्षात ठेवा. पुढे जाईल सेम आकडे राज्य आयोगात पण. तर अध्यक्ष काय? पद ग्रहण केल्यापासून 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत. आणि सदस्यांच्या बाबतीत काय? ते पण पद ग्रहण केल्यापासून 3 वर्ष, पण वयात काय फरक आहे? तर त्यांच्या वयाच्या 60 वर्षापर्यंतच पद ग्रहण करणं चालू ठेवू शकतात. त्यानंतर बघा त्यांची पुनर्नियुक्ती होऊ शकते का? तर जर त्यांच्या एज लिमिट मध्ये असेल, म्हणजे सदस्य जर 60च्या आत असतील, अध्यक्ष 65च्या आत असतील, तर एकदा पुनर्नियुक्ती होऊ शकते. मग एकदा पुनर्नियुक्ती म्हणजे त्यांना एकूण 2 पदावधी किंवा 2 कालावधी मिळू शकतात. तर राजीनामा कुणाला देतात? मग हे ज्या अर्थी नियुक्ती केंद्र सरकार करते त्या अर्थी राजीनामा सुद्धा केंद्र सरकारलाच, आणि तोही केंद्र सरकारला उद्देशून लेखी स्वरूपात दिला जावा, तोंडी नाही. तर आपण हे कलम 5 बघितलं. कलम 5चं आपल्याला हेडिंग वगैरे काही महत्वाचं नाही, त्यातली आपल्याला काय आहे? माहिती महत्वाची. तर माहिती कशी आहे बघा? त्यांचा कार्यकाळ असणारे 3 वर्ष अध्यक्षांचा किंवा वयाची 65, सदस्यांचं बघा 3 वर्ष किंवा वयाची 60. अध्यक्ष आणि सदस्यांची पुनर्नियुक्ती एकदा होऊ शकते आणि राजीनामा सुद्धा केंद्राला. आणि त्रिसदस्यीय समिती आधीच्या कलमात पाहिलेली, तिचा अध्यक्ष आपल्याला शिफारस समितीचा लक्षात ठेवायचा आहे महिला व बाल विकास खात्याचे किंवा विभागाचे मंत्री. ही माहिती आपल्यासाठी महत्वपूर्ण झाली. आता बघा
आपण त्यांचा कार्यकाळ निश्चित केला, आधी नियुक्ती केली, कार्यकाळ निश्चित केला, मग आता त्यांना वेतन आणि भत्ते दिले पाहिजेत. हे आहे कलम 6 मध्ये. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं नाही हेडिंग. तर ठरवतं कोण? तर पुन्हा एकदा बघा, केंद्र सरकार. जे काही राष्ट्रीय आयोगाचं येईल ते ठरवणार केंद्र सरकार. त्यानंतर बघा, फक्त त्यात एक अट कशी आहे, नियुक्तीनंतर त्यांना अहितकारक बदल करता येत नाहीत. म्हणजे सदस्य किंवा अध्यक्षांना अहितकारक होतील अशा पद्धतीने त्यांच्या वेतनात, भत्त्यात किंवा सर्व्हिसच्या ज्या काही टर्म्स कंडिशन असतील त्यामध्ये बदल करता येणार नाही. इथं राहिलंय बघा, अहितकारक. लक्षात ठेवा, नियुक्तीनंतर अहितकारक बदल करता येणार नाहीत. हे कलम 6 मध्ये. आता कलम 6 मध्ये वेतन भत्ते दिल्यानंतर काय, कलम 7 मध्ये काय सांगितलंय त्यांना, पदावरून दूर कसं करायचं. तर पदावरून दूर काय, तर इथं काय येणार, इथं पण हे कलम नाही येणार. तर कशावरून येऊ शकतं, तर बघा, सिद्ध झालेली गैरवर्तणूक किंवा अक्षमता. मग कोण करू शकतं, केंद्र सरकारच, फक्त आदेशाद्वारे. त्यानंतर बघा, नादार ठरवले जाणे म्हणजे दिवाळखोर. पदाच्या कर्तव्याबाहेरील कोणताही रोजगार असेल, म्हणजे पद भूषवत असताना बाहेरचा, ओके स्पीड कमी करा. तर नादार ठरवले जाणे, पदाच्या कर्तव्याबाहेरील कुठलाही रोजगार असेल, तर त्या पदाच्या बाहेरील एखादा जॉब पकडला किंवा रोजगार किंवा कुठेही काम केलं तर तिथं सुद्धा अध्यक्षाचं पद रिक्त होऊ शकतं किंवा पदावरून दूर केला जाऊ शकतो अध्यक्ष. तो काम करण्यास असमर्थ असला किंवा सक्षम न्यायालयाने विकलमनाचा घोषित केल्यास. बघा, विकलमनाचा घोषित कोण करतं, केंद्र सरकार नाही, तर सक्षम न्यायालय. हा कीवर्ड लक्षात ठेवा. तर सक्षम न्यायालयाने विकलमनाचा घोषित केला तरी, त्यानंतर त्यानं पदाचा दुरुपयोग केला, नैतिक अधपतनाचा अंतर्भाव असणारा एखादा अपराध केला किंवा त्यासाठी तो दोषी झाला, कारावासाची शिक्षा झाली त्यासाठी, आणि परवानगी न घेता लागोपाठच्या 3 बैठकांना जर तो अनुपस्थित राहिला, आपल्यासाठी महत्वाचं, परवानगी न घेता लागोपाठच्या किती, 3 बैठकांना जर तो अनुपस्थित राहिला तर कोण काढतं, केंद्र सरकारच आदेशाद्वारे. आणि त्यात फक्त एक काय, परंतु म्हणजे एक कंडिशन काय, की ज्या कुठल्या अध्यक्ष किंवा सदस्याला काढायचं त्याला आपली म्हणणं मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय पदावरून दूर करता येणार नाही. तर आपल्याला आता या कलम 7 वर क्वेश्चन कसा येणार बघा. जे आपल्याला वाटतं ज्याच्यावरून काढून टाकलं जाऊ शकतं तीच माहिती येणार आहे आपल्याला. म्हणजे बघा, सिद्ध झालेली गैरवर्तणूक किंवा अक्षमता, त्याला नादार ठरवलं म्हणजे दिवाळखोर, त्यानं पदाच्या बाहेर कुठला रोजगार पकडला, काम करायला असमर्थ आहे, एखाद्या न्यायालयाने, सक्षम न्यायालयानं सांगितलं की तो विकलमनाचा आहे, पदाचा दुरुपयोग केला, एखादा नैतिक अधपतन असणारा अपराध केला, त्यासाठी दोषी ठरला, त्यानंतर बघा कारावासाची शिक्षा, परवानगी न घेता तो लागोपाठच्या 3 बैठकांना अनुपस्थित राहिला तर केंद्र सरकार आदेशाद्वारे. इथं आपल्यासाठी महत्वाचं बघा, लागोपाठच्या 3 बैठकांना अनुपस्थिती आणि सक्षम न्यायालयाने विकल, इथं दुसरा कीवर्ड येऊ शकतो, आणि 3 बैठकांचं एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, म्हणणे मांडण्याची त्याला वाजवी संधी द्यायची. हे झालं आपलं कलम 7. पुढे बघा, कलम 8 आपल्याला काय सांगतंय, कलम 7 सांगते दूर कसं करायचं. कलम 8 काय सांगते, पद रिक्त कसं होऊ शकतं आणि मग त्यानंतर काय करायचं. तर याचंही आपल्याला कलम लक्षात ठेवायची गरज नाहीये. तर पद रिक्त कसं होऊ शकतं, कलम 7 मध्ये जे काय आपण बघितलं त्यानुसार अध्यक्ष किंवा सदस्याला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. अजून कसं कसं, तो राजीनामा देऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो त्याचा, किंवा इतर कारण असू शकतं. पण या कुठल्याही कारणावरून जर अध्यक्ष किंवा सदस्याचं पद रिक्त झालं तर करायचं काय, तर नव्यानं नियुक्ती करायची आणि ती 90 दिवसात करायची. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं काय, नव्यानं नियुक्ती 90 दिवसात. नियुक्ती कशी असेल मग त्याची, मग एखाद्या सदस्याच्या जागी दुसरा नवीन सदस्य आपण नियुक्त केला किंवा केंद्र सरकारनं नियुक्त केला तर तो त्याला पूर्ण कार्यकाळ भेटतो का, तर पूर्ण कार्यकाळ भेटत नाही. तर उर्वरित कालावधीसाठी तो पद धारण करेल. म्हणजे एखाद्या सदस्य जर 1 वर्षानंतर तो पदावरून दूर केला गेला किंवा त्याचं पद रिक्त राहिलं तर तो आयोगाला कार्यकाळ किती आहे, 3 वर्षाचा, मग राहिले किती, 2. मग नवीन सदस्य येणार आहे तो फक्त आणि फक्त 2 वर्षासाठी कार्यरत राहू शकतो. आणि नव्यानं नियुक्ती 90 दिवस म्हणजेच आपले 3 महिने. तर हे आपलं कलम 8 मध्ये सांगितलेलं आहे. पद रिक्त कशामुळे होऊ शकतं, पद रिक्त झाल्यानंतर नव्यानं नियुक्ती 90 दिवस किंवा 3 महिने, आणि
तो येणारा सदस्य नवीन असेल तो उर्वरित कालावधीसाठीच पद धारण करेल. पुढचं कलम पहा. पुढचं कलम आहे 9. 9 काय सांगतं? 8 मध्ये पद रिक्त झाले एखाद्याचं समजा, तर 9 काय म्हणतं? तर रिक्त झालेल्या पदामुळे आयोगाची जी कार्यवाही सुरू असेल किंवा झाली असेल ती विधी अग्राह्य न ठरवणे, म्हणजे बेकायदेशीर न ठरवणे. म्हणजे जे काही एखाद्या व्यक्तीचं पद जर रिक्त असेल आणि रिक्त असताना आयोगानं काही जर कार्यवाही त्यांची केलेली असेल तर त्यांचं जे कार्यवाही असेल किंवा कार्य असेल नेहमीचं ते विधी अग्राह्य ठरणार नाही, म्हणजे ते कायदेशीरच असेल. नियुक्तीत दोष, प्रकरणाच्या योग्यतेवर परिणाम न करणारी अनियमितता यामुळं आयोगाची कार्यवाही कृती विधी अग्राह्य नाही. म्हणजे एखाद्याच्या नियुक्तीत दोष आहे, प्रकरणाच्या अयोग्यतेवर परिणाम न करणारी जर अनियमितता असेल आणि त्यात जर कार्यवाही झाली असेल आयोगाची तर ती विधी अग्राह्य ठरणार नाही, म्हणजेच बेकायदेशीर ठरणार नाही. हे आपल्याला सांगतं कलम 9. आता बघा कामकाज चालवण्याची पद्धत, यातलंही आपल्याला माहितीच महत्वाची. कलम 10 काय सांगते आपल्याला? कामकाज चालवण्याची पद्धत. तर बघा बैठक कधी होऊ शकते? एकतर अध्यक्षाला वाटेल तेव्हा, पण आपल्यासाठी महत्वाचं काय? 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यापेक्षा जास्त नको. म्हणजेच परत इथं 90 दिवस आलं बघा. नव्यानं नियुक्ती आपण म्हटलो 90 दिवस 3 महिने. मग इथं पण काय आलं? 2 बैठकीतलं अंतर 3 महिन्यापेक्षा म्हणजेच 90 दिवसापेक्षा जास्त आपल्याला नकोय. त्यानंतर बैठकीचा अध्यक्ष कोण असेल? आयोगाचा अध्यक्षच असेल. ऑब्विसली ते जर आयोगाचा अध्यक्ष हजर असेल तर तोच बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवेल. पण तो जर हजर नसला तर काय? तर अध्यक्षाच्या अनुपस्थितीत सदस्य त्यांच्यामधून निवडतील. म्हणजे सदस्य स्वतःच निवडतील की अध्यक्ष नसताना बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवेल. तर हे पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि निर्णय कसा घेतला जातो? तर बहुमतानं. म्हणजे अध्यक्षाचाच निर्णय चालतो असं नाही, तर निर्णय सदस्यांच्या बहुमताने घेतला जाईल. पण एखाद्या प्रकरणात समसमान मतं पडली तर काय? अध्यक्ष निर्णायक मत देतात आणि या निर्णायक मतालाच कास्टिंग वोट किंवा दुसरं मत, म्हणजे अध्यक्षानं पहिल्या फेरीत तर मत दिलेलंच असेल पण समसमान झालं म्हणून कोणती बाजू योग्य ठरवायची यासाठी जे अध्यक्षानं आपलं मत दिलं असेल त्याला निर्णायक मत, कास्टिंग वोट किंवा दुसरं मत असं बोललं जाते. आणि गणपूर्ती काय? केंद्र सरकार आदेशान्वये ठरवेल तशी ती गणपूर्ती असेल. मग या कलम 10 मध्ये बघा आपल्याला काय काय महत्वाचं आहे. आता हेडिंग तर आपल्याला महत्वाचं नाही, पण आतली माहिती खूप महत्वाची. बघा बैठकीतलं अंतर 3 महिन्यापेक्षा जास्त नकोय आपल्याला. बैठकीचा अध्यक्ष आयोगाचा अध्यक्षच असेल. तो नसेल तर कोण असेल? सदस्य त्यांच्यामधून जो कोणी सदस्य निवडतील तो त्याचा अध्यक्ष असेल. निर्णय घेतील बहुमतानं, पण जर एखाद्या प्रकरणात समसमान मतं पडली तर कसं? अध्यक्षच निर्णायक मत देतील आणि गणपूर्ती केंद्र सरकारच्या आदेशान्वये ठरवली जाईल. म्हणजे आपल्यासाठी निर्णय बहुमतानं महत्वाचा आहे, सदस्य त्यांच्यामधून निवडतील हे महत्वाचं आहे आणि इथले 3 महिने महत्वाचे. ह्या 3 गोष्टी. पुढचं बघा आता कलम 11 आहे आपल्याला. कलम 11 आपल्याला कलमचा क्रमांक सुद्धा महत्वाचा आहे आणि तेवढीच त्यातली माहिती पण महत्वाची. कलम 11 आपल्याला क्रमांक प्रत्येकानं लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यातली माहिती सुद्धा. ह्या दोन्ही गोष्टी एकदमच इम्पॉर्टंट आहेत. कलम 11 एकदम IMP आहेत, जसं कलम 3 आहे तसंच. तर बघा कलम 11 मध्ये काय सांगितलंय? आयोगाचे सदस्य, सचिव, अधिकारी आणि इतर कर्मचारी या सगळ्यांच्या बाबत तरतुदी आहेत. आणि त्यातली जी आपल्यासाठी महत्वाची तरतूद आहे ती कुठली? आयोगाचा सदस्य सचिव म्हणजेच सचिव कोण असेल? तर तो कोण असेल? भारत सरकारच्या सहसचिव किंवा अप्पर सचिव या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी. तर हे 2 गोष्टी येणार आपल्याला. कीवर्ड काय? भारत सरकारच्या सहसचिव किंवा अप्पर सचिव दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग आयोगाचा सदस्य सचिव कोण असेल? तर भारत सरकारच्या सहसचिव किंवा अप्पर सचिव दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी. आणि नियुक्ती आपण म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकार. तर याचा क्रमांक सुद्धा महत्वाचा आहे आपल्याला आणि माहिती सुद्धा. क्रमांक 11 आयोगाचे सदस्य, सचिव, अधिकारी सगळे आणि त्याचा दर्जा असणारे भारत सरकारचा सहसचिव किंवा अप्पर सचिव याच्या दर्जाचा. स्पीड जास्त होते का सर? ठीक आहे सर. आपण रिव्हिजन पण घेऊयात सर. त्यानंतर बघा कलम 12
प्रकरण एक झालं की लगेच त्या प्रकरणाचे आपण रिवाइज करू, म्हणजे तुम्हाला पण त्यात प्रॉब्लेम येणार नाही. कलम 12 मध्ये काय आहे बघा, मग हे जे आपण सदस्य, सचिव, अधिकारी वगैरे सगळे आपण निवडतोय, म्हणजे केंद्र सरकार निवडतोय, त्यांचे वेतन आणि भत्ते अनुदानातून देणे. मग काय सांगितलं इथं बघा, अध्यक्ष, सदस्य, सदस्य सचिव यांचे वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन या सगळ्यांचा खर्च किंवा प्रशासकीय खर्च असेल, जे पुढे आपण कलम 27(1) बघणार आहे, त्यामध्ये जे तरतूद केली आहे अनुदानाची त्यातून भागवायचा. तर त्या 27 मध्ये काही विशेष दिलं नाही. 27 मध्ये परत हेच दिलंय की आयोगाला जो त्याच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक खर्च आहे तो मंजूर केला जावा, एवढंच आहे. ते काही महत्वाचं नाही आणि तेच परत हिथं दिलं नाही, एवढंच. तर हे असं कलम 12 आहे आपलं, वेतन, अनुदान, भत्ते, आयोगाचा प्रशासकीय खर्च वगैरे सर्व. तर हे कलम आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, ना हेडिंग महत्वाचं आहे ना माहिती महत्वाची आहे यातली. तर आपण बघा पटकन आपलं हे प्रकरण 2 होतं ते रिवाइज करू पटपट, म्हणजे ज्यांच्यासाठी स्पीड जास्त झाले त्यांनाही लगेच रिवाइज होईल. बघा फक्त हेडिंग पटपट आपण पाहू. तर प्रकरण 2 आपलं किती ते किती बघा, कलम 3 ते कलम 12. तर बघा प्रकरण 2 काय सांगते आपल्याला, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. त्यातलं कलम 3 आपल्यासाठी IMP आहे, कारण त्यात कशाची तरतूद आहे, तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची. त्यानंतर बघा, स्थापन कोण करणार आहे, केंद्र सरकार. सदस्य 6 पैकी 2 महिला, नियुक्ती सगळी केंद्र सरकार. हे यात कलम 3 मध्ये एवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आयोगाचं कार्यालय दिल्लीला असणार आहे, ते इथंच सांगितलंय. त्यानंतर बघा कलम 4 काय, ते आपण एकदा आयोग गठीत केल्यानंतर काय, अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती, हे सांगितलंय कलम 4 मध्ये. ते पण कोण करणार आहे, आपण बोलल्यासारखं केंद्र सरकार. पण तिथं आपण महत्वाचं काय बोललेलो, त्रिसदस्यीय समिती शिफारस करणारी, तिचा अध्यक्ष कोण असणार होता, आपला महिला व बाल विकास विभागाचे मंत्री. त्यानंतर बघा पुढे पाहूया आपण, कलम 5 मध्ये काय सांगितलं आपण, अध्यक्ष व सदस्य यांचा पदावधी. पदावधी किती आहे, 3 वर्ष. आणि इथं वयाची 65 अध्यक्षासाठी आणि सदस्यासाठी 60 वर्षापर्यंत. राजीनामा केंद्र सरकारलाच उद्देशून. कलम 6 मध्ये काय सांगितले आपले, अध्यक्षांचे, इथं अध्यक्ष आणि सदस्यांचे वेतन भत्ते आहेत, आणि तिकडे आपण कोणाचे बघितले, सचिवाचे, बाकीचे कर्मचारी यांचे वेतन भत्ते आहेत. त्यामुळे ते कलम 6 आणि कलम आपण जे 12 पाहिलं ते वेगवेगळे मॅडम. तर बघा, अध्यक्ष आणि सदस्यांचे वेतन भत्ते कोण ठरवणार आहे, केंद्र सरकार. कलम 7 काय आहे, तर पदावरून दूर कसं करायचं ते आपण बघितले कोणकोणत्या, पदावरून दूर करणारे केंद्र सरकार आदेशाद्वारे. त्यानंतर बघा कलम 8 काय सांगते, आपण पाहूयात तरी 12वं कलम, अध्यक्ष किंवा सदस्यांनी पद रिक्त करणे, आणि पद जर त्यांनी रिक्त केलं तर बघा नव्याने नियुक्ती करायची 90 दिवसात, आणि नियुक्त केलेली व्यक्ती काय असेल, उर्वरित कालावधीसाठीच पद धारण करेल. कलम 9 काय सांगते आपल्याला, जर काही पद रिक्त असली, नियुक्तीत दोष असला तरी आयोगाची कार्यवाही बेकायदेशीर असणार नाही. पुढे पहा, कलम 10 काय आहे, आयोगाचं कामकाज कसं चालवायचं. त्यात आपण आपल्यासाठी महत्वाचं काय शोधलं होतं, तर 2 बैठकीतलं किमान अंतर 3 महिनेच असावं, 3 महिन्यापेक्षा जास्त असू नये. त्यानंतर बघा, बैठकीचा अध्यक्ष म्हटलेलो आपण, आयोगाचा अध्यक्ष, तो अनुपस्थित असेल तर सदस्य त्यांच्यामधूनच निवडतील. निर्णय सगळे कामकाजाचे बहुमताने, समसमान मते पडली तर अध्यक्ष निर्णायक मत देतील. त्यानंतर कलम 11 बघा कोण आहे, तर हे आपल्यासाठी क्रमांक महत्वाचा आहे आणि त्याची माहिती पण महत्वाची. 11 मध्ये कोण कोण आहे, आयोगाचे सदस्य, ह्या वर्डसाठी महत्वाचे, सचिव, अधिकारी, इतर कर्मचारी. आणि तो कसा असायला पाहिजे, भारत सरकारचा सहसचिव किंवा अप्पर सचिव दर्जाचा, याच्यापेक्षा कमी दर्जा चालणार नाही आयोगाच्या सदस्य सचिवाचा. नियुक्ती करणारे केंद्र सरकार. आणि हे जे कलम 12 मध्ये वेतन भत्ते अनुदान दिलंय ना, त्या बाकीच्यांचं दिलेलं आहे मॅडम. तर हे सगळं, आणि आयोगाचा प्रशासकीय खर्च वगैरे हे दिले आहेत 12, आणि ते सांगितलंय कुठं, कलम 27(1) मध्ये.
तर अशा प्रकारे आपलं प्रकरण 2 सुद्धा इथं संपतंय पहा. त्यानंतर आता बघा पुढे क्वेश्चन आहेत 2-3 ते सोडवायचे प्रत्येकानं. पहिला क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 च्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे? सर्वांनी कमेंट करा पटपट. आत्ताच पाहिले आपण, सर्वांनी कमेंट करा. मोरे सर बरोबर, संतोष सर, तर सर्वांचं बरोबर आहे. तर आपण म्हटलो कलम 3 मध्ये, कलम 3 मध्ये काय आहे? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची तरतूद. कलम 2 मध्ये सगळ्या काय आहेत आपल्या? डेफिनेशन मध्ये आपण 3 डेफिनेशन महत्वाच्या कुठल्या बोललेलो? 2B मध्ये असणार आहेत आपले चाइल्ड राईट्स, C फॉर कमिशन, 2C मध्ये असणारे आपलं आयोग किंवा कमिशन, आणि शेवटची जी डेफिनेशन आहे 2G मध्ये राज्य आयोग किंवा स्टेट कमिशन. पुढचा क्वेश्चन घ्या. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सदस्य यांना नियुक्त करण्याचा आणि काढून टाकण्याचा अधिकार कोणास आहे? सर्वांनी कमेंट करा पटपट. बरोबर आहे जाधव मॅडम, सांगेवाड मॅडम, जाधव सर, सर्वांचं बरोबर आहे. पटपट कमेंट. पाटील सर, खेडकर सर, केदार सर, सर्वांचं बरोबर आहे. तर तो आयोग आहे केंद्र शासनाला. इथं हा क्वेश्चन सोपा वाटतोय, पण ज्यावेळेस येतो त्यावेळेस थोडस चुकायचं नाही. राष्ट्रपती, राज्यपाल असल्या कीवर्डला चुकण्याचे चान्सेस असतात. तर केंद्राच्या बाबतीत आलं तर केंद्र शासन, राज्य आयोगाच्या बाबतीत आलं तर राज्य शासन, एवढंच लक्षात ठेवायचं. पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन आहे बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांची नियुक्तीची जी शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली जाते, याचे अध्यक्षपद कोण भूषवते? एक सोपा क्वेश्चन, म्हणजे आत्तासाठी आपण चर्चा केल्यामुळे सोपा क्वेश्चन. तर सर्वांनी कमेंट करा. हे महत्वाचे क्वेश्चन आहेत जे आपल्याला येऊ शकतात. मुटकुले सर बरोबर, गोखले सर, गोळे सर, तर सर्वांचं बरोबर येणार आहे महिला व बाल विकास मंत्री. आणि पुढेही आपण राज्यांच्या बाबतीत पाहू त्यावेळी हेच असणार आहे, महिला व बाल विकास मंत्री, किंवा एखाद्या राज्यात हे खातच नसेल तर बाल विकासासंबंधी कार्य करणारा मंत्री असू शकतो. आता आपण आलेलो आहोत प्रकरण 3 कडे. प्रकरण 3 असेल 13 ते 16 मध्ये बघा. तर कलम 13 जे आहे, प्रकरण 3 बघा आपल्यासाठी आधी आयोगाचे कार्य आणि अधिकारांच्या संबंधित आहे. आणि त्यातलं कलम 13 आयोगाची कार्य म्हणून आहे. हे कलम खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर याच्या माहितीवर क्वेश्चन येतो एकदम सोपा. जे जे काही आपल्याला वाटतं की आयोग बालकांसाठी करू शकतो किंवा आपण बालकांसाठी करू शकतो, ते सगळी कार्य यात असतात. आणि त्याच्यावर सोपा क्वेश्चन येतो आणि आपल्याला वाचलं की लॉजिकली लगेच कळतं की काय चुकीचं आणि काय बरोबर. तरी सुद्धा इथं सर्व दिलंय. आणि हे कलम क्रमांक सुद्धा आपल्यासाठी त्याचा महत्वाचा आहे, कारण आयोगाची कार्य इथं दिलेली आहेत. तर बघा, आयोग कुठली कुठली कार्य पार पाडेल, सगळी लॉजिकली आहेत, फक्त ऐकली तरी आपल्या लक्षात राहू शकतं. तर बघा, बाल हक्कांच्या संरक्षणासाठी त्यावेळी उपलब्ध असलेल्या कायद्याद्वारे किंवा तरतुदीद्वारे असलेल्या संरक्षक उपायांची तपासणी करायची, त्यांचा आढावा घ्यायचा आणि त्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शिफारस करायची. आता हा शब्द एक सर्वांनी लक्षात ठेवा, शिफारस करणे, शिफारस करणे, शिफारस करायची. कारण काय आहे, हा जो आयोग आहे तो स्वतःहून कुठलीही कार्यवाही करू शकत नाही, म्हणजे कारवाई कुणावर करू शकत नाही. तो कुठल्याही गोष्टीचे किंवा कुठलेही मेजर्स घ्यायचे, कुठलेही उपाय सांगायचे किंवा कुणावर कारवाई करायची, ह्याची फक्त त्या अथॉरिटीला किंवा केंद्र सरकारला शिफारसच करू शकतो. मग शिफारसी व्यतिरिक्त शब्द आला तर ते स्टेटमेंट चुकीचं राहणार आहे जर फसवं आलं तर. म्हणजे हा आयोग काय करणार आहे, स्वतःहून काय करत नाही, फक्त संशोधन वगैरे करतो, कुठं काय चाललंय बघतो, त्याच्यावर काय उपाय करता येतील त्याची शिफारस करतो. दुसरं बघा, हा आयोग अहवाल सादर करतो. कुणाला सादर करतो तर केंद्र सरकारला. 2 प्रकारचे अहवाल असतात, एक तर वार्षिक अहवाल असतो आणि दुसरा ज्यावेळेस एखाद्या वेळेस
एकदम तातडीची परिस्थिती निर्माण होईल किंवा विशेष गरज निर्माण होईल त्यावेळेस एक विशेष अहवाल असतो. अशा प्रकारे दोन प्रकारचे, एक वार्षिक तर आहेच, पण तातडीची गरज आली तर विशेष अहवाल सादर कुणाला करणार आहे? केंद्र सरकारला. आणि तिसरं कार्य बघा, बाल हक्कांचे उल्लंघन झालेल्या प्रकरणांची चौकशी करायची आणि कार्यवाही सुरू करण्याची, इथं बघा परत आलं, शिफारस करायची. त्यानंतर पुढचं, या माहितीवर आपण जास्त वेळ नको घालवाय कारण एकदम लॉजिकल आहे बघा, फक्त पटपट वाचतो. बाल हक्क क्षेत्रात काय करायचं? संशोधन हाती घ्यायचं, त्याला चालना द्यायची, त्या संशोधनाला चालना सुद्धा द्यायची. पुढचा बघा, आता जे जे काही वाटतंय तिथे ते आता आहे बघा. दहशतवाद, जातीय हिंसाचार, दंगली, नैसर्गिक आपत्ती, कौटुंबिक हिंसाचार, HIV एड्स, अपव्यापार, वाईट वागणूक, संभोग चित्रण, शरीर विक्रय यांनी बाधित झालेल्या बालकांना त्यांच्या हक्कांचा उपभोग घेण्यात ज्या कोणत्या गोष्टी अडथळा आणणाऱ्या ठरतायत त्यांचा तपास करायचा आणि सुधारणात्मक उपायांची परत बघा काय करायची? शिफारस करायची. म्हणजे जेवढं काही आपल्याला वाटतंय तेवढं सगळं याते. दंगली, हिंसाचार, कोणत्या ज्या ज्या गोष्टींमुळे बालकांच्या हक्कांना हानी पोहोचू शकते एवढं सगळे त्यांचा काय करायचा? आयोगाने तपास करायचा आणि बालकांना हक्क उपभोग घेण्यात जे काही अडथळे येतात ते पाहायचे आणि त्याच्यावर सुधारणात्मक उपाय काय काय होऊ शकतात त्याची काय करायची? शिफारस करायची. त्यानंतर बघा, विशेष देखभालीची व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना, तसेच अपवादग्रस्त बालके, उपेक्षित, वंचित, कायद्याच्या संघर्षात अडकलेली बालके, बाल गुन्हेगार, कुटुंब नसलेली बालके, कैद्यांची बालके यांच्या संबंधातील बाबींमध्ये पण हेच करायचं. त्यांच्या हक्कांमध्ये ज्या कुठल्या गोष्टी अडथळा आणतात त्यांच्यात लक्ष घालायचं आणि पुन्हा एकदा काय करायचंय तर सुधारणात्मक उपायांची शिफारस करायची. त्यानंतर बघा, बाल हक्कांसंबंधी आंतरराष्ट्रीय करारांचा काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. त्याची आणि त्या करारांची परिणामकारक रीतीने आपल्या देशात कशी अंमलबजावणी होईल याची पण शिफारस करायची. पुढचं बघा, समाजाच्या निरनिराळ्या वर्गात काय करायचंय तर बाल हक्कांची जागृती घडवून आणायची. म्हणजे समाजाच्या वेगवेगळे जे सेक्शन असतील त्यांच्यात बाल हक्क काय आहेत याच्याविषयीची काय करायची तर जागृती घडवून आणायची. त्यानंतर बघा, राज्य आयोगासमोर किंवा कायद्याने गठीत करण्यात आलेल्या कुठल्याही दुसऱ्या आयोगासमोर एखादं जर प्रलंबित प्रकरण असेल तर तिथं आयोग चौकशी करणार नाही. म्हणजे एखाद्या अथॉरिटीकडं जी त्यासाठी नेमलेली त्याच्यासमोर एखादं बाल हक्कांसंबंधीचं प्रकरण पेंडिंग आहे किंवा राज्य आयोगासमोर पेंडिंग आहे तर तिथं राष्ट्रीय आयोग काय चौकशी करणार नाही. आता हे कलम 13(1) जे आपल्याला लक्षात ठेवायचंय का तर लक्षात नाही ठेवायचं. याचा संबंध पुढच्या कलम 14शी, त्यामुळे हे दिलेलं आहे. तर आयोग कशा कशासाठी चौकशी करू शकतो आणि स्व अधिकारात त्याची दखल घेऊ शकतो. हे कलम 13(1) मध्ये अजून काही दिलेत एक्स्ट्रा बघा. तर बघा, पुढील बाबी संबंधित चौकशी करणे आणि स्व अधिकारात दखल घेणे याचं 14शी कसं रिलेटेड आहे आपण ते पाहूयाच. तर बघा, बाल हक्कापासून वंचित ठेवणे एखाद्या बालकाला, त्या बाल हक्कांचं उल्लंघन करणे किंवा बालकांचं संरक्षण, विकास याबाबत तरतूद असलेल्या कायद्याची अंमलबजावणी न करणे, बालकांच्या हालअपेष्टांची तीव्रता कमी करणे किंवा कल्याणाची सुनिश्चिती करणे हा उद्देश असलेली एखादी धोरणे, मार्गदर्शक तत्वे याची अंमलबजावणी न करणे, म्हणजे जे बालकांसाठी उपयोगाचे त्याची अंमलबजावणी जर नाही केली तर आयोग काय करू शकतो? त्याची चौकशी करू शकतो आणि स्वाधिकारात दखल घेऊ शकतो. तर हे जे आपण बघितले 2-3 शेवटचे पॉईंट त्याचा कलम 14शी संबंध कसा आहे ते बघूया आपण. तर कलम 14 बघा, चौकशी संबंधित अधिकार, म्हणजे जे आपण कलम 13(1) मध्ये पाहिले की बालकांच्या हक्कांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी एखाद्या अथॉरिटी करत नसेल, अडथळा आणत असेल त्या संबंधी आयोग चौकशी करू शकतो. मग तिथं आयोगाला कसले अधिकार आहेत बघा. या कलम 13(1) अंतर्गत आयोगाला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करताना दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील, म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोडचे. मग इथं क्वेश्चन येणार आहे आपल्याला की आयोगाला कोणत्या न्यायालयाचे अधिकार असतील एखाद्या
जर प्रकरणाचे आयोग चौकशी करतोय तर त्याला दिवाणी न्यायालयाचे म्हणजे सिव्हिल कोर्टचे अधिकार असतील. तिथं ऑप्शन असेल फौजदारी कोर्ट, उच्च न्यायालय, काही असो, इथं आपल्याला काय पाहिजे, दिवाणी न्यायालय. आणि ते कुठल्या, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अंतर्गत हे सांगितले आपल्याला कलम 14 मध्ये. मग हे अधिकार काय काय आहेत बघा, दिवाणी न्यायालयाला काय काय अधिकार असतात, तर याच्यावर पण एक सोपा क्वेश्चन येतो. तर बघा आयोग काय काय करू शकतो त्या अंतर्गत, तर आयोग काय सांगू शकतो, कुठल्याही व्यक्तीस हजर राहण्यासाठी समन्स पाठवू शकतो आणि हजर राहायला त्याला भाग पाडू शकतो आणि शपथेवर त्याची तपासणी सुद्धा करू शकतो. हा पहिला अधिकार झाला. त्यानंतर एखाद्या दस्तऐवजाचा शोध घेऊ शकतो आणि तो सादर सुद्धा करायला लावू शकतो किंवा स्वतः सादर करू शकतो. त्यानंतर बघा न्यायालय असेल, एखादं प्रशासकीय कार्यालय असेल, यांच्याकडून काय करू शकतो, सार्वजनिक अभिलेख म्हणजे पब्लिक डॉक्युमेंट्स जे असतील ते मागवू शकतो किंवा त्याची प्रत सुद्धा मागवू शकतो त्या प्रकरणाशी संबंधित. साक्षीदार असतील, कागदपत्रे म्हणजे दस्तऐवज असतील, त्यांची तपासणी करू शकतो. आणि एखादं प्रकरण आयोगाला वाटलं तर ते त्या प्रकरणाचा ज्याला अधिकार आहे त्या दंडाधिकाऱ्याकडे सुद्धा स्थानांतरित करू शकतो. तर हे दिवाणी प्रक्रिया संहिता जी 1908 आहे, दिवाणी न्यायालयाचे अधिकार, त्यामध्ये हे सगळं येतं. तर कधी कधी थेट क्वेश्चन विचारू शकताल की आयोगाला खालीलपैकी कुठले दिवाणी अधिकार आहेत, तर एखाद्याला उपस्थित राहा सांगू शकतील, त्याची तपासणी करू शकतील, त्याला कागदपत्र द्यायला भाग पाडू शकतील, एखादं प्रशासकीय कार्यालय असेल, न्यायालय असेल, त्यांच्याकडून एखादा अभिलेख मागवून घेऊ शकतील किंवा साक्षीदार, दस्तऐवज यांची तपासणी करायची. आणि एखाद्या बाबतीत एखादं प्रकरण आयोगाला वाटलं की एखाद्या दंडाधिकाऱ्याकडे याचे अधिकार आहेत तर त्याच्याकडे सुद्धा ते सोपवू शकतात. तर हे सर्व कलम 14 मध्ये दिलेले आहेत चौकशीचे अधिकार. पुढे पाहता, आता चौकशीचा अधिकार झाला, चौकशीनंतर काय करायचं, तर ते कलम 15 काय सांगितलंय, चौकशीनंतरची उपाययोजना. तर पुन्हा एकदा बघा काय, संबंधित शासनाकडे किंवा प्राधिकरणाकडे आयोग फक्त शिफारस करेल, म्हणजे आयोग चौकशी करेल. सिव्हिल प्रोसिजर कोड, सीपीसीचा लॉंग फॉर्म, तर आयोग चौकशी करेल आणि जी कोण अथॉरिटी असेल, ज्याला जबाबदार अथॉरिटी असेल, तिला त्या संबंधीचे अधिकार असतील तर तिकडे त्याची शिफारस करेल, एवढंच करू शकतं. कलम 16 मध्ये काय सांगितलंय, तर हे कलम सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. कलम लक्षात ठेवायचे आहे, आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल. मग अशी आपण चर्चा कशी केली, तर आयोग दरवर्षी तर अहवाल सादर करेलच केंद्र सरकारला, पण एखाद्या प्रकरणात एखादी तातडीची गरज निर्माण झाली तर आयोग विशेष अहवाल पण केंद्र सरकारला देऊ शकतं. तर बघा अहवाल काय आहेत, केंद्र सरकार व संबंधित राज्य सरकारला, मग एखादं प्रकरण राज्य सरकारचं असलं तर अहवाल राज्य सरकारला. आणि मग अहवाल प्राप्त झाल्यापासून, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, 1 वर्षाच्या आत केंद्र शासन संसदेत व राज्य शासन संबंधित विधिमंडळात ते अहवाल सादर करतील. तर हे आपल्याला महत्वाचं आहे. अहवाल जेव्हा आयोग अहवाल केंद्राला किंवा राज्याला सादर करेल त्यावेळेस काय, 1 वर्षाच्या आत तो संसदेत किंवा संबंधित राज्य शासनाच्या विधिमंडळात सादर केला गेला पाहिजे. तर हे असं आपलं प्रकरण 3 आहे, ते आपण पटकन रिवाइज करूया. 13चा आपण माहिती पाहणार नाही, फक्त हेडिंग 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 आणि महत्वाची त्यातली 2-3 कलम आपण सांगितली आहेत ती. तर बघा प्रकरण 3 आपल्याला हेडिंग सकट लक्षात ठेवायचं, हेडिंग सहित. प्रकरण 3 काय आहे आपलं, आयोगाची कार्य आणि अधिकार. ते कलम 13 मध्ये आहेत आपल्या आयोगाची कार्य, जी कुठली आपल्याला आठवतील ती सगळी कार्य यात आहेत. त्यानंतर बघा फक्त ती लॉजिकली असावीत. कलम 13(1)(j) नुसार जे काही चौकशीचे अधिकार आहेत त्यांचा संबंध कुठं आहे, कलम 14 ला. मग कलम 14 काय आपण पाहिलेलं, तर चौकशीचे संबंधीचे जे काही आयोगाचा अधिकार आहे 13(1)(j) मध्ये, ते कसे आहेत, आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहेत. मग त्यात सगळं व्यक्तीला हजर राहणे, समन्स पाठवणे, दस्तऐवज तपासणे, न्यायालय किंवा प्रशासकीय कार्यालयाकडून एखादा दस्तऐवज मागणे, असं सर्व यात. एखाद्या जबाबदार अथॉरिटीकडे एखादं प्रकरण सबमिट करणे किंवा स्थानांतरित करणे. कलम 15 काय म्हटलेलो आपण, चौकशी नंतरची उपाययोजना. आणि 16 काय आपल्याला, 16 कलम पण महत्वाचं आहे, कारण आयोगाचे वार्षिक आणि विशेष अहवाल
ते सादर केले जातात केंद्र सरकारला किंवा संबंधित राज्य सरकारला, आणि दोघंही एका वर्षाच्या आत संसदेत किंवा हे विधिमंडळात सादर करतात. असं आपलं काय झालं, तर हे प्रकरण 3 झालं. 2-3 वेळा रिव्हिजन केल्यानंतर मॅडम हे कायदा खूप सोपे आहेत आणि थोडस कम्पॅरेटिव्ह करायला पाहिजे आपल्याला आरटीई सोबत. तर बघा आपण रिव्हिजन घेऊयात आता. प्रत्येकानं क्विक मध्ये द्यायचे आन्सर. क्विक मध्ये अशासाठी की आपल्याला 1च तास आहे एक्झामला, 30-35 सेकंदात पटपट पटपट आपल्याला रिवाइज करायचे. तर आता पहिला क्वेश्चन सर्वांनी कमेंट करायची पटकन. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी असेल? बरोबर आहे खांडेकर सर, मोरे सर, मोरे मॅडम, मनोज सर, केदार सर. तर हे आपल्याला कलम 3 मध्येच आपण पाहिलेलं की तिथं कायद्यातच दिलेलं आहे की हे कुठं असेल, दिल्लीला. बरोबर. तर हे कार्यालय असणार आहे दिल्ली. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन घ्या आता. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य आपल्या वयाच्या डॅश डॅश वर्षापर्यंत आपला पदावर राहू शकतात किंवा कार्यकाळ सुरू ठेवू शकतात. सर्वांनी द्या सदस्य. चाटे मॅडम बरोबर. सदस्यांचं विचारलं इथं, अध्यक्षांचं नाही. चाटे मॅडम बरोबर आहे. चला बरोबर बरोबर. जाधव मॅडम, जाधव सर, गायकवाड सर, मेत्रे मॅडम. तर वयाच्या 60 वर्षापर्यंत. हे आपण जे क्वेश्चन घेतो ते तुम्ही रिपीट वाचत राहा. हे महत्वाचे क्वेश्चन फक्त काढलेले, सोपे आणि महत्वाचे. तिसरा क्वेश्चन आता पहा. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापनेची तरतूद कलम नंबर, मगाशीच पाहिले आपण आरटीईचं महत्वाचं आणि याचं. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना तरतूद कलम, सर्वांनी सांगा. सांगेवाड मॅडम बरोबर, केदार सर बरोबर, जाधव सर. तर ते कलम आहे 3. प्रवीण सर बरोबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य, अध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वांनी सांगा. हे आपण पाहिले आता खूप वेळा रिपीट झालंय. सदस्य आणि अध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचा अधिकार चाटे मॅडम बरोबर, सागरे मॅडम बरोबर, तो आहे केंद्र सरकारला. सर्वांचं बरोबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य यांचे पद रिक्त झाल्यास किती दिवसात नव्याने नियुक्ती करायची आहे? सर्वांनी कमेंट करा. बरोबर आहे गायकवाड सर, पिंजारी सर. पटपट पटपट 30 सेकंदात सर्वांनी करायचंय. तर तो आहे काळ 90 दिवसांचा, म्हणजेच 3 महिन्यांचा. पुढचे बघा. आता 6 ते 10 क्वेश्चन. केंद्र सरकारद्वारे आयोगाचा सचिव म्हणून भारत सरकारच्या टिंबटिंब किंवा टिंबटिंब दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. आयोगाच्या सचिवाचा दर्जा विचारला इथं. तिथं आपण 2 पाहिलेलं. तर सर्वांनी याचे उत्तर कमेंट करायचे. महत्वाचा क्वेश्चन आहे. सर्वांनी कमेंट करा पट पट पट. 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ नको. केंद्र सरकारद्वारे आयोगाचा सचिव म्हणून बरोबर गोटेकर मॅडम बरोबर, बरोबर पिंजारी सर, पाटील सर, मोरे सर बरोबर आहे. सहसचिव किंवा अप्पर सचिव. पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणं आहेत? सोपा क्वेश्चन. आणि किती कलम आहेत? आता जो आपण अधिनियम पाहतोय त्यात एकूण प्रकरणं आणि एकूण कलम. श्याम सर बरोबर, गोटेकर मॅडम, कांबळे सर, पिंजारी सर, सगळ्यांचं अगदी बरोबर येते बघा. आणि आरटीई मध्ये किती होती? तर 7 प्रकरणं आणि 39 कलम. सर्वांचं बरोबर. आता पुढचा क्वेश्चन 8वा पाहू.
8वा क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगात असलेल्या किती सदस्यापैकी किमान किती सदस्य महिला असाव्यात, म्हणजे एकूण सदस्य आणि त्यातल्या महिला. कांबळे सर बरोबर आहे. सर्वांनी पटपट 10-15 सेकंदात उत्तर. एकदम सोपे क्वेश्चन आहेत बघा. चाटे मॅडम, प्रवीण सर, गायकवाड सर, बरोबर. एकूण 6 सदस्यापैकी 2 महिला असल्या पाहिजे. 9वा क्वेश्चन घ्या. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार. परत एकदा तोच एकदम सोपा क्वेश्चन, खूप वेळा डिस्कस झालेला. पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर सर्वांनी कमेंट करा. पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारला. आणि आतापर्यंतच्या रिव्हिजन मधला शेवटचा क्वेश्चन बघा. तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या 2 बैठकीतील अंतर किती असावं जास्तीत जास्त. आपण शेवट चर्चा केलेली आहे त्याच्यावर. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या 2 बैठकीतील अंतर. गायकवाड सर बरोबर, कांबळे सर, सर्वांचं बरोबर येते बघा. 3 महिने किंवा 90 दिवस. 3 महिने किंवा 90 दिवस सर्वांचं बरोबर आहे. तर ही अशी आपली पहिली रिव्हिजन झाली. आपण ज्यावेळेस पुन्हा रिव्हिजनची लेक्चर घेणार आहोत त्यावेळेस आपण काय करणार आहोत, तर हे तर घ्यायचंच आहे रिव्हिजन मध्ये पट. फक्त ह्यावेळेस जे रिव्हिजन सेशन घेतले आपण त्यात एक सुधारणा आपल्याला काय करायची, तर आपण एक प्रिडिक्शन सिरीज घेणार आहोत. जीएस चे साधारणतः आपण रोज एक समजा 5-6 लेक्चर झाली तर ते विभागून आपण 50 क्वेश्चन डेली सोडवून घेणार आहोत, म्हणजे अर्ध्या तासातच. आणि ते 300 क्वेश्चन असे असतील की मोस्ट म्हणजे त्यातले क्वेश्चन एक्झाम मध्ये रेप्लिकेट होतील एवढ्या प्रिडिक्शन आपण करणार आहोत. तर ते सुद्धा आपल्याला यावेळेस करायचंय. तुमचं सहकार्य असेल तर ते सुद्धा आपलं एक महत्वाची गोष्ट होऊ शकते की प्रिडिक्शन क्वेश्चन 300 क्वेश्चन आपल्याला घ्यायच्यात लास्टला. हे आपण घेणार आहेत ते क्वेश्चन तर वेगळेच आहेत, पण ज्यावेळेस आपण रिव्हिजन सेशन घेऊ त्यावेळेस रोज 50 जे महत्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटतील ते आपण घेणार आहोत. त्या संबंधी सुद्धा तुमचा अभिप्राय सांगा. आता प्रकरण 4 बघा. जेणेकरून एक 300 क्वेश्चन घेतले तर 60 एक क्वेश्चन 60+ यावेत आपल्याला एक्झामला. प्रकरण 4 काय आहे बघा. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. प्रकरण 3 मध्ये काय म्हटलेलं, तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. तर कलम 17 त्यातलं राज्य बाल हक्क संरक्षण आयोग गठीत करणे. मग राष्ट्रीय कधी होता, कलम 3 मध्ये. तर कलम 3 मध्ये होता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि कलम 17 मध्ये होता राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. आता हा आयोग स्थापन करण्याचा अधिकार, आता आपण बोललो 3 ते 16 जर आपल्याला चांगलं समजलं असेल तर इथनं पुढचं काहीही नाही आहे कायद्यात. जिथं केंद्र आले तिथं राज्य करायचं आपल्याला. तर कलम 17 अन्वये आपला आहे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. मग आयोग स्थापना करण्याचा अधिकार कोणाला, नावातच राज्य आहे म्हणून राज्य सरकार. अध्यक्ष सदस्याची पात्रता समान आहे अगदी राष्ट्रीय आयोगासारखीच, म्हणजे तो विख्यात असावा एखाद्या बाल हक्कांच्या संबंधित क्षेत्रातला. त्यांचे जे खाली दिले होते बाल हक्क सदस्यांचे नॉर्म्स सगळं समान आहे ते. आणि मुख्यालय इथं मात्र मुख्यालय राज्य शासन ठरवेल ते, म्हणजे कुठल्याही राज्य आयोगाचं मुख्यालय. हे झालं आपलं कलम 17. हे कलम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याचा क्रमांक, कारण 17 मध्ये काय आहे आपला राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. पुढचं बघा कलम 18. कलम 18 मध्ये काय सांगितलं, एकदा राज्य बाल हक्क संरक्षण आपण आयोग गठीत केला की कलम 18 सांगितले अध्यक्ष व इतर सदस्य यांची नियुक्ती. मग ही नियुक्ती कोण करणार आहे, राज्य शासन. यासाठी सुद्धा बघा इथं परत त्रिसदस्यीय समिती आहे शिफारस करण्यासाठी. आणि तिचे अध्यक्ष पुन्हा एकदा कोण असणार आहेत, महिला व बाल विकास मंत्री. काय काय राज्यात काय असतं, हे सेपरेट मंत्रालय नसतं. मग ह्या बाल विकासाचा विभाग ज्या मंत्रालयाकडे असेल तो मंत्री याचा अध्यक्ष असणार आहे शिफारस समितीचा. आता आपल्या महाराष्ट्रात पण काय होतं बघा, भारतात तर 2006 पर्यंत महिला व बाल विकास हा मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग होता. 2006 ला हे केंद्रात मंत्रालय वेगळं झालं होतं.
साऊंड चेक करा. पटेल मॅडम म्हणतायत साऊंड येत नाहीत, एकदा कन्फर्म करा. कलम 18 काय सांगते आपल्याला, येतोय का आता? कलम 18 अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती. नियुक्ती कोण करणार आहे? राज्य शासन. शिफारस त्रिसदस्यीय समिती. आणि अध्यक्ष कोण असणार आहे त्या शिफारस करणाऱ्या समितीचा? तर महिला व बालविकास मंत्री. थँक्यू केदार सर. त्यानंतर आता एकदा त्यांची नियुक्ती झाली की त्यांचं आपल्याला कलम 19 मध्ये काय करायचंय? अध्यक्ष सदस्य यांच्या पदावर म्हणजे पदावधी काय असेल, त्यांच्या सेवा शर्ती काय असतील आणि कार्यकाळ सर्वच्या सर्व सेम राष्ट्रीय आयोगासारखा आहे. अध्यक्ष बघा, पदग्रहण केलेल्या दिनांकापासून 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. सदस्य पुन्हा सेम 3 वर्ष, फक्त वयात काय होतं? 60 वर्ष वयाची पूर्ण होईपर्यंत. त्यानंतर बघा, अध्यक्ष सदस्य एकदा पुनर्नियुक्ती. राजीनामा कुणाला? तर राजीनामा राज्य शासनाला उद्देशून लेखी स्वरूपात. वरती राजीनामा कसा होता आपला? तर केंद्र शासनाला उद्देशून लेखी स्वरूपात. इथं नियुक्तीच राज्य शासन करतंय म्हटल्यानंतर राजीनामा सुद्धा राज्य शासनाला. त्यानंतर बघा कलम 20. आता महिला बाल विकास मंत्री मला वाटते तटकरे मॅडम आहेत, कन्फर्म करा एकदा. अध्यक्ष व सदस्य यांचे वेतन भत्ते महाराष्ट्राचे मित्र मॅडम विचारतात. तर आदिती तटकरे. कलम 20 अध्यक्ष व सदस्य यांचे वेतन व भत्ते. तर वेतन आणि भत्ते मग कुणाकडून असणार? राज्य शासनाकडूनच. आणि त्यात तसेच पुन्हा एकदा तरतूद आहे की नियुक्तीनंतर त्यांना जे अहितकारक होईल असे बदल करता येत नाही. तर हे कलम 20 न सांगितले. कलम 21 बघा. कलम 21 आपल्याला पुन्हा एकदा कलम जे आपण पाहिलेलं सचिवाचं मागचं त्या पद्धतीच महत्वाचं आहे. आपल्याला याचा क्रमांक महत्वाचा आहे आणि याचा आतली माहिती म्हणजे डेटा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर बघा, राज्य आयोगाचे सचिव, अधिकारी आणि इतर कर्मचारी. तर आयोगाचा सचिव कोण असेल बघा, इथं राज्य शासनाच्या सचिवाच्या दर्जापेक्षा कमी नसणारा. वरती आपण काय बघितलेलं? सहाय्यक सचिव, अप्पर सचिव. पण इथं काय म्हणताय? राज्य शासनाच्या सचिवाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी. हे लक्षात ठेवायचे. राज्य आयोगाचा सचिव याच्या क्रमांकावर क्वेश्चन येईल किंवा त्याच्या दर्जावर क्वेश्चन येईल. त्यानंतर कलम 22 बघा काय सांगते. हे जे सचिव, अधिकारी, कर्मचारी जे कोणी असतील त्यांचे वेतन भत्ते अनुदानातून देणे. मग ते कसे आहेत? कलम 28(1) मध्ये यांचं अनुदान सांगितले. ज्याप्रमाणे राष्ट्रीय आयोगाचं कलम 27 मध्ये सांगितलेलं तसंच हे 28 मध्ये. त्यात पण काय नाही, तिथे पण असंच सांगितलेलं आहे की दैनंदिन कार्यासाठी आयोगाला जे काही खर्च लागेल तो मंजूर करावा किंवा तो अनुदान म्हणून द्यावा, एवढंच आहे. कलम 23 बघा. कलम 23 आपल्यासाठी महत्वाचं आहे का? तर राज्य आयोगाची वार्षिक व विशेष अहवाल. मला वाटते राष्ट्रीय आयोगाचे कलम 16 मध्ये होते, इथं कलम 23 मध्ये. तर कलम 23 मध्ये काय आहे? राज्य आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल. अहवाल कुणाला मग सादर होणार? राज्य आयोग म्हटल्यानंतर राज्य शासनाला. मग राज्य शासन काय करेल? राज्य शासन आयोगाने जी शिफारसी केल्या त्याला प्रस्तावित केलेली कारवाई किंवा न स्वीकारलेल्या शिफारसी किंवा केलेली कारवाई या सर्वांसहित ते सभागृहात मांडेल. म्हणजे आयोगावर राज्य शासनाने जी काही कारवाई केली असेल नसेल यांच्या सहित ते सभागृहात मांडेल, विधिमंडळात. तर हे कलम 23 आपल्यासाठी महत्वाचं आहे. राज्य आयोगाचा वार्षिक किंवा विशेष अहवाल. विशेष अहवाल माहिती आपल्याला एखादी तातडीची परिस्थिती निर्माण झाली आणि वार्षिक अहवाल आपला रेग्युलर आहे. कलम 21 पण आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा. राज्य आयोगाचे सचिव आणि अधिकारी. कलम 23 महत्वाचं आहे. 21, 23, 25, 26. 21, 23, 25 बघा ऑड नंबर आहे आणि लगेच 26 आहे. 25, 26 तर लक्षात ठेवायला सोपं आहे. पाहूयाच आपण थोड्या वेळात. कलम 24 काय सांगतं? तेच आपण ज्या कोणत्या राष्ट्रीय आयोगाला तरतुदी लागू आहेत ना त्याच राज्य आयोगाला सुद्धा लागू आहेत असं हे कलम 24 सांगतं. म्हणजे कलम 7, 8, 9, 10, 13, 14, 15 ज्या आपण तरतुद्या पाहिल्या त्या सगळ्याच्या सगळ्या राज्य आयोगाला लागू आहेत. हे काही महत्वाचं नाहीये आपल्यासाठी. त्यानंतर बघा, आपण हे प्रकरण इथं संपतं. याची पटकन रिवाइज करू, फक्त हेडिंग. आणि त्यानंतर एक महत्वाचं प्रकरण येणार आहे आपल्याला ज्याच्यावर प्रत्येक एक्झामला क्वेश्चन राहतात.
तर आपण काय प्रकरण 4 पाहतोय, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. हे आपल्यासाठी महत्वाचं कलम 17. त्यात काय सांगितलंय, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग गठीत करणे. कलम 3 मध्ये राष्ट्रीय आहे, मुख्यालय राज्य शासन ठरवल. कलम 18 काय सांगतंय, अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती कोण करल, राज्य शासन. त्यासाठी शिफारस कराय त्रिसदस्यीय समिती, तिचा अध्यक्ष महिला व बाल विकास मंत्री. पुढचं कलम बघा 19 मध्ये काय, एकदा नियुक्ती झाली की त्यांचं काय करायचंय, पदावधी, सेवा शर्ती वगैरे सगळं ठरवायचंय. मग त्यांचा कार्यकाळ काय आहे, 365 अध्यक्षाचा, 360 सदस्यांचा. पुनर्नियुक्ती एकदा आणि राजीनामा राज्य शासनाला उद्देशून. पुढे बघा कलम 20 मध्ये आपण काय म्हणलो, अध्यक्ष सदस्यांचे वेतन भत्ते, ते सुद्धा राज्य शासनाकडून. कलम 21 आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, तर त्यात सचिवाचा दर्जा आहे, त्याचा आपल्याला क्रमांक महत्वाचा आहे आणि सचिवाचा जो दर्जा आहे तो राज्य शासनाच्या सचिवाच्या दर्जापेक्षा कमी नसावा. त्यानंतर बघा कलम 22, ह्या सर्वांचे वेतन भत्ते प्रशासकीय खर्च सर्व, जो 28 मध्ये सांगितला असेल. 23 आपल्यासाठी महत्वाचं आहे, आयोगाचे वार्षिक विशेष अहवाल. त्यानंतर बघा कलम 24 काय सांगतं आपल्याला, ज्या राष्ट्रीय आयोगाला तरतुदी आहेत त्याच इथं राज्य आयोगाला सुद्धा लागू होतील. तर याच्यावर 1-2-3 क्वेश्चन फ्रेम केलेत बघा. असा एक क्वेश्चन येऊ शकतो लॉजिकली, आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. तर क्वेश्चन काय सांगतोय, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाबाबत खालीलपैकी कुठलं विधान बरोबर नाही. तर बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना 2010 ला झाली. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग एक वैधानिक संस्था आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे आणि आयोगाची कार्य दिलीत. आयोगाचं कार्य काय आहे, सुनिश्चित करायचंय की सर्व कायदे, धोरणे, कार्यक्रम, प्रशासकीय यंत्रणा भारतीय राज्यघटनेत आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत नमूद केल्याप्रमाणे बाल हक्कांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे का नाही याची खात्री करायची. याचं सर्वांनी कमेंट करा. परदेशी सर, नागरे सर, कोटकर सर, सर्वांचं उत्तर बरोबर येतंय. मेत्रे मॅडम, घनश्याम सर, जाधव सर, कांबळे सर, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. तर इथं काय पाहिजे बघा, 2010 नाही, तर आपण सुरुवातीला चर्चा केल्याप्रमाणे मार्च 2007 आहे पहा. बाकी इथं हा प्रश्न घेण्याचं कारण काय, असं एखादा येऊ शकतो क्वेश्चन. इथं मग कार्य पण कव्हर होत आहेत. ही एक वैधानिक संस्था. वैधानिक म्हणजे काय, वैधानिक, अवैधानिक आणि घटनात्मक. घटनात्मक म्हणजे काय, ज्यांची तरतूदच राज्यघटनेत आहे. वैधानिक म्हणजे काय, त्यासाठी एखादा कायदा केलाय म्हणजे कायदेशीर, म्हणजे यासाठी कायदा आहे 2005 चा. त्यानंतर बघा अवैधानिक किंवा बेकायदेशीर म्हणजे काय, एखाद्या फक्त आपली जी कॅबिनेटची मीटिंग होती त्या मीटिंगच्या ठरावानुसार स्थापन होते. हा यातला फरक आहे. आणि हा महिला व बाल विकास मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे आणि याची कार्य आहे. पुढचं बघा, हा आत्ताच आपण डिस्कस केलेला सोपा पण महत्वाचा. बाल हक्कांच्या उल्लंघनाची प्रकरणांची चौकशी करताना राष्ट्रीय बाल हक्क आयोगाला खालीलपैकी कोणाचे अधिकार आहेत. सर्वांनी बघा, जुलैचा आहे तो राज्य हक्क आयोग आहे आणि मार्चचा आहे तो राष्ट्रीय आयोग आहे. ते दोन्ही 2007 त्यात कन्फ्युजन होऊन देऊ नका. या क्वेश्चनचा आन्सर पटपट कमेंट करा सर्वांनी. केदार सर, स्वप्नील सर, जाधव, जगदाळे मॅडम, श्याम सर, बरोबर आपण पाहिलेले. सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 नुसार दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहे आणि दिवाणी न्यायालयाच्या अधिकारात काय काय येतं, एखाद्या व्यक्तीला बोलवून घेऊ शकतात, त्याची तपासणी करू शकतात, एखादं डॉक्युमेंट दस्तावेज तपासणी करू शकतात, न्यायालयाकडे किंवा प्रशासकीय कार्यालयाकडे एखादा दस्तावेज असला तर तो मागवू शकतात, एखादं प्रकरण एखाद्या जबाबदार अथॉरिटीकडे सोपवू शकतात. हे सगळे अधिकार दिवाणी न्यायालयाचे असतात. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. सोपा क्वेश्चन आता डिस्कस केलाय बघा. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य, अध्यक्ष यांचा कार्यकाळ पदग्रहण केलेल्या दिनांकापासून किती वर्ष आहे. एकदम सोपं.
सर्वांनी कमेंट करा बघा. चाटे मॅडम बरोबर, बरोबर. पाटील सर, संजय सर, सर्वांचं बरोबर येते. तर ऑप्शन नंबर 2 इयर एकूण 3. तर कार्यकाळ आहे 3 वर्ष. अध्यक्ष असेल तर तो वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतो. सदस्य असेल तर 60 वर्षापर्यंत. त्यांना एकदा पुनर्नियुक्ती आहे. एखादा सदस्याचं पद मध्येच रिक्त झालं तर उर्वरित नवीन आलेला सदस्य उर्वरित काळासाठी. हे प्रकरण खूप महत्वाचं आहे. येणार आता प्रकरण 5, बाल न्यायालय. मग कोणत्या प्रकरणात बाल न्यायालयांची तरतूद आहे? तर प्रकरण 5 मध्ये. कलम कुठलं आहे? 5-5-25 बाल न्यायालय. कलम 25 मध्ये बाल न्यायालयांची तरतूद आहे. 21, 23, 25. मग 5-5-25 असं लक्षात तरी ठेवलं तरी चालतंय. प्रकरण 5 × परत 5 25. तर यात बाल न्यायालय. मग बालकांविरुद्धच्या अपराधांची किंवा बाल हक्क उल्लंघनाची त्वरित न्याय चौकशीची तरतूद करण्यासाठी राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या सहमतीने, हे शब्द महत्वाचे आहेत, राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या सहमतीने बाल न्यायालय म्हणून राज्यातील किमान एका न्यायालयास किंवा प्रत्येक जिल्ह्याकरता एका सत्र न्यायालयास, हा पण कीवर्ड महत्वाचा आहे, अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्टित करेल. आता हे बघा कलम 25 पुन्हा बघू आपण. कलम 25 काय सांगते आपल्याला? प्रकरण 5 मध्ये, त्यामुळे 5-5-25 बाल न्यायालय. मग बाल न्यायालयाची स्थापना कोण करल? तर इथंच सांगितलंय की राज्य शासन करल. पण ते कसं करल? तर उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांच्या सहमतीनं, म्हणजे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सहमतीनं राज्यात किमान एक न्यायालय किंवा प्रत्येक जिल्ह्याकरता विचारला असेल तर प्रत्येक जिल्ह्याकरता एक सत्र न्यायालयास अधिसूचित करेल. म्हणजे राज्यात किमान एक न्यायालय पाहिजे किंवा एका सत्र न्यायालयास. बरोबर आहे. हा बाल न्यायालय कायदा पण 18 वर्षासाठी आहे आणि हा कायद्यात पण बालकांची व्याख्या 18 वर्षापर्यंतच आहे. तर बघा, किमान एक न्यायालय राज्यात आणि एक सत्र न्यायालय जिल्ह्यात. हा सत्र न्यायालय कीवर्ड महत्वाचा आहे. तिथं दुसरं काही सुद्धा येतं. आणि कुणाच्या सहमतीने, हे सुद्धा महत्वाचं आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सहमतीने. आणि कोण करल? तर राज्य शासन. इथं काही सांगतील की मुख्य न्यायमूर्ती स्थापन करतील, तर तसं नाही. त्यांच्या सहमतीनं राज्य शासन. हे झालं कलम 25 आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि 26 पण तेवढंच महत्वाचं आहे. तर कलम 26 काय सांगितलं आपल्याला? आता हे जे बाल न्यायालय स्थापन करणारे राज्य शासन, तिथं खटला चालवण्यासाठी कोणतरी वकील पाहिजे. मग ते कलम 26 काय सांगतं? विशेष सरकारी अभियोक्ता म्हणजे विशेष सरकारी वकील. ह्याचं कलम येऊ शकतं किंवा खाली माहिती सोपी बघा. तो कोण असू शकतो? तर किमान 7 वर्ष वकिलीचा व्यवसाय केला आहे अशी व्यक्ती. हे लक्षात ठेवायचं, ज्याने किमान 7 वर्ष वकिलीचा व्यवसाय केला आहे अशी व्यक्ती. महाराष्ट्रातलं पहिलं बाल न्यायालय नाशिकला स्थापन झालंय. कन्फर्म करा एकदा. महाराष्ट्रातलं पहिलं बाल न्यायालय नाशिक किंवा पुणे असेल. दिले उत्तर पुणे. तर कलम 26 काय? विशेष सरकारी अभियोक्ता. तर किमान 7 वर्ष. तर अशा प्रकारे आपल्याला कलम 25 आणि कलम 26 महत्वाचे आहेत. आणि पहिलं बाल न्यायालय पुण्याला आपल्या कमेंटमध्ये आलेले. तर 25 काय सांगते आपल्याला? बाल न्यायालय. आणि 26 विशेष सरकारी अभियोक्ता, ज्यानं 7 वर्ष वकिली केलेली असावी. एवढंच आहे आपलं प्रकरण 5. आता आपण जातोय प्रकरण 6. इथून पुढे जास्त काही महत्वाच्या गोष्टी नाहीत, पण पटकन गो थ्रू करायचंय आपल्याला त्यातून. तर प्रकरण 6 बघा, वित्त व्यवस्था, लेखे व लेखापरीक्षण. म्हणजे राज्य आयोग जे काही त्यांच्या रेकॉर्ड असतील, त्यांचं लेखापरीक्षण असतील, त्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या प्रकरण 6 मध्ये. तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे कलम 27 आयोगासाठी केंद्र सरकारकडून अनुदान. हे काय आपल्याला कलम नंबर महत्वाचे नाहीत. तर आयोगास कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे अनुदान केंद्र सरकार मंजूर करेल. कलम 28 काय सांगते? राज्य शासनाकडून अनुदान. परत तेच, आयोगास कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी अनुदान. महत्वाचं कलम येतं आपल्याला कलम 29, आयोगाचे लेखे व लेखापरीक्षण. म्हणजे हे राष्ट्रीय आयोगाचं झालं. ते कोण करणार आहे बघा? लेखे कसे असावेत, म्हणजे आयोगाचं खर्चाचं रेकॉर्ड कसं असावं ते कोण ठरवणार आहे? केंद्र सरकार.
पण कसं, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याशी चर्चा करून. मग आयोगाचे लेखे कसे असावेत हे केंद्र सरकार ठरवल, पण कॅगशी चर्चा करून, म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याशी चर्चा करून. आणि मग लेखापरीक्षण कोण करणार, ओघानंच आलं. कॅगशी चर्चा केली म्हणल्यावर नियंत्रक व महालेखापरीक्षक भारत, कंट्रोलर अँड ऑडिट जनरल ऑफ इंडिया, तर हे आयोगाचं लेखापरीक्षण करणार. ते लेखापरीक्षण करून अहवाल कुणाला सादर करणार, केंद्र सरकारला, आणि केंद्र सरकार तो संसदेसमोर मांडणार. हे सगळं झालं कलम 28. पुन्हा एकदा पाहूया आपण कलम 29. तर कलम 29 काय सांगते आपल्याला, आयोगाचं लेखा व लेखापरीक्षण. मग केंद्र सरकारकडून लेखे ठरवली जातील, लेखे कसे असावेत हे ठरवलं जाईल, पण सल्ला कोणाचा असेल, नियंत्रक व महालेखापरीक्षक. त्यानंतर लेखापरीक्षण पण कोण करणार आहे, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजे आपले कॅग, आणि ते अहवाल देणार केंद्र सरकारला, आणि त्यानंतर तो मांडला जाणार संसदेसमोर. हे आपलं कलम 29 आहे. पुढे पाहूया आपण कलम 30. 29 मध्ये केंद्रीय आयोगाचे म्हणजे राष्ट्रीय आयोगाचे आहेत, तर 30 मध्ये आहेत राज्य आयोगाचे लेखे. तेच सेम तरतुदी, फक्त केंद्राच्या तिथं राज्य शब्द येणार आहे. तर राज्य आयोगाचे लेखे व लेखापरीक्षण. मग बघा, लेखे कोण ठरवणारे, राज्य शासन ठरवणारे, पण चर्चा कोणाशी, पुन्हा एकदा भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक. लेखापरीक्षण पुन्हा एकदा कोण करणार आहे, तर पुन्हा एकदा कॅगच, म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक. त्यानंतर बघा, अहवाल इथं मात्र राज्य शासनाला सादर केला जाईल, आणि राज्य शासन तो विधिमंडळापुढे ठेवेल. तर हे कलम 30 मध्ये, म्हणजे 29 आणि 30 कशा संबंधित आहेत, लेखे आणि लेखापरीक्षण. आता शेवटचं प्रकरण आपलं येतं. या प्रकरणात काही महत्वाचं बाकी नाही. 29 आणि 30 पुन्हा एकदा आपण पाहूया. प्रकरण 6 आहे वित्त व्यवस्था आणि लेखापरीक्षण. कलम 27 केंद्र सरकारकडून अनुदाने, 28 राज्य शासनाकडून अनुदाने. काहीच यात नाही. 27 आणि 28 सेम आहेत. केंद्र सरकार राष्ट्रीय आयोगाची अनुदानं मंजूर करतं, 28 नुसार राज्य सरकार राज्य आयोगाची अनुदानं मंजूर करतं. ती काय, त्यांचे दैनंदिन खर्च वगैरे ज्यासाठी आवश्यक असतील ती अनुदानं असतात. हे दोन्हीही महत्वाची नाहीत, फक्त ही अनुदानं आहेत. कलम 29 मात्र आपल्यासाठी महत्वाचं आहे. राष्ट्रीय आयोगाचं लेखा व लेखापरीक्षण कॅग करणार, लेखे कोण ठरवणार, केंद्र सरकार, पण कॅगशी सल्लामसलत करून. कलम 30 मध्ये काय आहे, राज्य आयोगाचे लेखा व लेखापरीक्षण. राज्य आयोगाचे लेखा व लेखापरीक्षण कोण, लेखे ठरवणार राज्य शासन, पण पुन्हा कॅगशी चर्चा करून. आणि चेक कोण करणार, कॅगच. राज्य शासनाला अहवाल देणार, आणि राज्य शासन विधिमंडळापुढे मांडणार. त्यानंतर बघा पुढचं, आता हे एक कलम लक्षात ठेवा, कलम 31. आता इथनं पुढची जी कलम असतात ना संकीर्णची, ती जवळपास सगळ्या कायद्यातच शेवट येत असतात बघा. म्हणजे जरी क्रमांक सेम नसले, म्हणजे आरटी जरी केला तुम्ही, तर राईट टू एज्युकेशन मध्ये पण शेवट गेल्यानंतर सद्भावनेने केलेली कृती असेल, अडचणी दूर करण्याचा अधिकार, आदेश देण्याचा अधिकार, असली सगळी शेवटच्या टप्प्यात कलम असतात. जर लांब लांबचे ऑप्शन असतील तर असे कोणती कलम कुठे आहेत याच्यावरून सुद्धा आपण एखाद्या क्वेश्चनचा आन्सर गेस करू शकतो, आठवत नसेल तर. तर कलम 31 बघा, सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. म्हणजे कोणत्याही अथॉरिटीनं, कोणत्याही अधिकाऱ्यानं एखादी सद्भावनापूर्वक कृती केली तर त्या कृतीला संरक्षण द्यायचं, त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही. जर चुकून एखादी कृती घडली तर त्याविषयी त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार नाही, तर ती सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण. बरोबर आहे. आरटीए मध्ये 37 कलम आहे गोटेकर मॅडम. त्यानंतर आता पुढचं कलम बघा, कलम 32 काय आहे. कलम 32 मधलं लक्षात काय ठेवायचंय बघा, ज्या कुठल्या कायद्यात लोकसेवक येईल, म्हणजे अध्यक्ष, सदस्य, इतर अधिकारी, लोकसेवक म्हणजे पब्लिक वर्कर असते, तर हे कशानुसार असतात हे येईल. तर भारतीय दंड संहितेच्या सीआरपीसीच्या कलम 21 अंतर्गत. हे सीआरपीसीचं कलम तेवढं लक्षात ठेवा, कलम 21 अंतर्गत कुठल्याही कायद्यात आलं तर लोकसेवक, भारतीय दंड संहिता आली की कलम 21 येतं. सीआरपीसी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, आणि सीपीसी मगाशी आपण पाहिलेला सिव्हिल प्रोसिजर कोड. तर क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 21 अंतर्गत हे सर्व अधिकारी कोण असतात, लोकसेवक असतात. तर हे कलम तेवढं लक्षात ठेवा. कलम 33 काय आलं बघा, केंद्र शासनाकडून निर्देश देणं. म्हणजे केंद्र शासन राष्ट्रीय प्रायोजनाशी काही संबंधित धोरणं असतील त्याच्या प्रश्नावर केंद्र सरकार जे काही निर्देश देईल त्या आयोगानं पालन करणं बंधनकारक आहे. हे कलम 33 सांगतं.
कलम 34 विवरणे किंवा माहिती, जी कुठली माहिती असेल, विवरणं असतील, कागदपत्र असतील, ते केंद्र सरकारला सादर करतं आयोग. हे 34 मध्ये सांगितलंय. त्यानंतर बघा 35, 36 आणि 37 ही 3 कलम. 35 मध्ये काय आहे? केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार. म्हणजे जे काही राष्ट्रीय आयोगाशी संबंधित नियम करायचे ते कोण करेल? केंद्र करेल. 36 मध्ये काय सांगितलंय? राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार. म्हणजे राज्य आयोगाशी संबंधित जे काही नियम करायचे ते राज्य शासन करेल. आणि हे कलम आपल्यासाठी महत्वाचे बघा, शेवटचंच कलम आहे या कायद्यातलं. तर कलम 37 अडचणी दूर करण्याचा अधिकार. म्हणजे ज्यावेळेस अधिनियम स्वीकृत केला गेला त्यावेळेस समजा तो राबवताना काही अडचणी आल्या तर तो दूर करण्याचा अधिकार कलम 37 मध्ये आहे आणि तो केंद्र सरकारला आहे. परंतु त्यात एक काय एक अट, तर अधिनियमाच्या प्रारंभापासून 2 वर्षाच्या कालावधीतच हे करायचंय, त्यानंतर करता येणार नाही. म्हणजे जे काही नियम वगैरे दुरुस्ती करायच्यात किंवा अडचणी दूर करायच्यात त्या 2 वर्षाच्या कालावधीत करायच्यात. मग कलम 37 मध्ये अडचणी दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला. आणि प्रारंभापासून 2 वर्ष. अशा प्रकारे हे शेवटचं कलम असेल मे बी. तर बघा आपण पुन्हा पटकन रिवाइज करू. प्रकरण 7 या विशेष असे काय कलम नाहीयेत. प्रकरण 7 काय आहे आपलं? संकीर्ण. त्यातली 31 आपल्याला लक्षात ठेवायचंय, सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. पुढे बघा 32, 33 आणि 34. तर बघा 32 काय सांगते आपल्याला? तर अध्यक्ष, सदस्य, इतर अधिकारी, लोकसेवक असणे. पण ते कशा अंतर्गत? भारतीय दंड संहितेच्या कलम 21 अंतर्गत. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कलम 33 काय आहे? केंद्र शासनाकडून निर्देश, म्हणजे राष्ट्रीय आयोगाला निर्देश. त्यानंतर कलम 34 विवरणे किंवा जी काही माहिती असेल ते आयोग केंद्र शासनाला सादर करेल. हे लक्षात ठेवायचं आपल्याला CRPC 21 अंतर्गत 32 मधला. त्यानंतर पुढची कलम बघा 35, 36 आणि 37. तर 35 मध्ये काय बघा? कलम 35 मध्ये आहे केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार. कलम 36 मध्ये आहे राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार. 37 आपल्यासाठी महत्वाचा काय? तर अडचणी दूर करण्याचा अधिकार सांगितलाय, तो आहे केंद्र सरकारला. आणि अधिनियमाच्या प्रारंभापासून ते किती वर्षात करायचे? 2 वर्षात, त्यानंतर नाही. तर आपण क्वेश्चन घेऊया त्याच्यावर 3-4. सर्वांनी कमेंट करायचे बघा. पहिला क्वेश्चन, बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005च्या कोणत्या कलमांतर्गत बाल न्यायालयांची तरतूद करण्यात आलेली आहे? सर्वांनी कमेंट करा पट पट पट. जास्त वेळ घेऊ नका, आपल्या एक्झामला 1च तास आहे आपल्याला. बरोबर आहे श्याम सर, नगरे सर, संतोष सर, पटेल मॅडम, मुटकळे सर, प्रवीण सर, सर्वांच्या लक्षात आहे कलम 25. बरोबर, पर्याय 3. जर कलम 25 मध्ये न्यायालय तर मग कलम 26 मध्ये काय आपण म्हटलेलो? त्या न्यायालयात केस लढवाय तरी कोणतरी पाहिजे. मग न्यायालयात विशेष सरकारी अभियोक्ता, ज्याने किमान 7 वर्ष वकिली केलेली असेल. कलम 3 काय आहे आपलं? तर राष्ट्रीय आयोग. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, राज्य शासन बाल न्यायालयातील प्रकरणे चालवण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करू शकते? सर्वांनी कमेंट करा पट पट पट. भाविस्कर सर, चाटे मॅडम, पाटील सर, जगदाळी सर, नगरे सर, गोळे सर, सर्वांचं बरोबर आहे. पहिलाच ऑप्शन आहे पहा, ज्याने किमान 7 वर्ष वकिली व्यवसाय केला आहे अशा व्यक्तीची नियुक्ती करू शकते. कलम 26. बाकी काय नाही, असंच देतात राज्यपाल, राष्ट्रपती. तिथं आपल्याला त्या अथॉरिटी मोठ्या वाटतात, त्यामुळे थोडंसं रिपिटेशन, रिव्हिजन केल्यानंतर दोन्ही पण आपले कायदे सोपे आहेत. कुणाचाच त्यातला एकही क्वेश्चन चुकायला नको. बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व इतर अधिकारी यांना भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमांतर्गत लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल? क्रिमिनल प्रोसिजर कोड कुठलं कलम त्या अंतर्गत लोकसेवक मानण्यात येईल? सर्वांनी कमेंट करा पट पट पट. चाटे मॅडम,
मनोज सर, बरोबर आहे. केदार सर, संतोष सर, बरोबर आहे. तर हे कलम 21 आहे आणि आपल्या कायद्यात त्याची तरतूद कुठल्या कलमांतर्गत आहे? आपल्या कायद्यात 31 अंतर्गत. आपल्या कायद्यात 31 अंतर्गत दिले आणि हे कलम आहे 21 भारतीय दंड संहितेतलं. त्यानंतर आपला पुढचा पॉइंट बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, जो आपल्याशी रिलेटेड आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना बघा कधी आहे? 2007, मार्च 2007 ला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना मार्च 2007. बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 नुसार. सर्व हे कायद्यातलीच माहिती आहे बघा. आता तर अध्यक्ष प्लस 6 सदस्य असतील. या सदस्यात किमान 2 महिला असतील. अध्यक्ष कोण असेल? इथं थोडक्यात दिलंय बघा, बाल कल्याण क्षेत्रात विशेष योगदान दिलेली व्यक्ती असेल. आणि सदस्यांमध्ये इथं पण थोडक्यात दिलंय शिक्षण, बाल आरोग्य, बालमजुरी विरोधात काम करणारे व्यक्ती. मग राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन कधी झालाय? मार्च 2007. त्याचा कायदा आपला 2005 चाच आहे. रचना आहे अध्यक्ष प्लस 6 सदस्य, 2 महिला असाव्यात किमान. अध्यक्ष कोण? बाल हक्क क्षेत्रात कार्य केलेली व्यक्ती. सदस्य पण शिक्षण, बाल आरोग्य, बालमजुरी विरोधात काम करणारी व्यक्ती. आणि त्यांचा कार्यकाळ बघा, कार्यकाळ आपण पाहिलेलाच आहे, 3 वर्ष. वयोमर्यादा अध्यक्षांसाठी किती? 65, सदस्यांसाठी 60. आणि पुनर्नियुक्ती आपण पाहिली, वयोमर्यादेत असेल तर एकदा. हे काय रिपीट करायची गरज नाही. तर हा आपला झाला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, स्थापन 2007, अध्यक्ष प्लस 6, 2 महिला, 3 65, 3 60, पुनर्नियुक्ती एकदा. आता महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आपला राष्ट्रीय आहे तो मार्च 2007 चा आहे. महाराष्ट्राचा आहे तो जुलै 2007 चा. एकाच वर्षातले आहेत. त्याचा कायदा सेमच आहे आपला 2005 चा जो आपण बघितलाय. रचना सेमच आहे, अध्यक्ष प्लस 6 सदस्य. हे महत्वाचं आहे बघा. बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. कार्य बघा काय इथं थोडक्यात दिलेत. परत हे दिलेत कशासाठी? तर फक्त हे शेवटच्या ओळीसाठी. तर कार्य काय आहेत आयोगाची? लिंग, धर्म, जात याबाबत भेदभाव न करता मुलांचे हक्क संरक्षित करायचे. बालकांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत कारवाई करायची. बालकांच्या हक्काच्या क्षेत्रात अभ्यास आणि संशोधन करायचं. आणि हे नवीन आपल्यासाठी महत्वाचं, राज्य असू नाही तर राष्ट्रीय आयोग असू तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 जो आहे त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवायची किंवा लक्ष ठेवायचं. या दोन्ही आयोगांचं हे सुद्धा कार्य आहे, राईट टू एज्युकेशन ऍक्टच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे. हा झाला आपला महाराष्ट्राचा आयोग जुलै 2007. आत्ताच्या अध्यक्षा कोण आहेत आपण पाहिले मगाशी? सुशीबेन शहा. राष्ट्रीय आयोगाचे प्रियांक कानुनगो. आता काही घटनात्मक तरतुदीत थोडीशीच कलम इथे घेतलेली आहेत. काही आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट वेळेस पण बघितलेले आहेत. समजा 86व्या घटना दुरुस्तीनुसार 21A असेल, 45 असेल, 51K किंवा 51A11 असेल. तर इथे बघा बालकांसंबंधित बघा कलम 24 काय सांगतंय? कारखान्यांमध्ये बालकांना कामास मनाई. ती कुठल्या? 14 वर्षाखालील मुलांना कुठलंही जोखमीचं काम द्यायचं नाही. हे कलम 14 आहे. कलम 14 राज्यघटनेत 24 आहे, सॉरी कलम 24 राज्यघटनेत कुठल्या पार्ट मध्ये? भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारात येतं. आणि हा कलम 23 आणि 24 चा शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. कलम 39E काय सांगतं? स्त्री पुरुष कामगारांचे आरोग्य, ताकद आणि बालकांचं कोवळं वय यांचा दुरुपयोग करून घेतला जाणार नाही किंवा आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा त्यांची ताकद यांना न पेलवणाऱ्या व्यवसायात शिरणं त्यांना भाग पाडलं जाणार नाही. हे कलम 39E सांगतं. रिपीट करूयात आपण पुन्हा एकदा मित्र मॅडम. तर बघा कलम 24 कारखान्यांमध्ये बालकांना कामास मनाई. 14 वर्षाच्या खालील मुलांना जोखमीच्या ठिकाणी
काम करण्यास मनाई. हे 24 कुठे येते आपलं राज्यघटनेत? भाग 3 मूलभूत अधिकार. आणि हा मूलभूत अधिकार कुठला आहे? जे आपले 6 भाग पडलेले त्यातला शोषणाविरुद्धचा अधिकार. त्यानंतर बघा 39 काय सांगतं आपल्याला? स्त्री व पुरुष यांच्या कामगारांचं आरोग्य, ताकद, बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेतला जाणार नाही किंवा त्यांच्या आर्थिक गरजेपोटी त्यांचं वय किंवा त्यांची ताकद यांना न पेलणारा व्यवसाय करायला त्यांना भाग पाडलं जाणार नाही. हे कलम 39 सांगतं आपल्याला. 39 काय सांगतं आपल्याला? 39 बघा असं सांगतं आपल्याला, बालकांना मुक्त आणि प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी मिळावी किंवा तशाच सुविधा दिल्या जाव्यात. तर हे आपल्याला 39 सांगतं. कलम 47 काय सांगतं? तर जनतेचं पोषणमान, राहणीमान उंचावणं आणि आरोग्यास जे काही अपायकारक असतील असे अंमली द्रव्य असतील, मादक पेय असतील यांच्या सेवनावर बंदी आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं करणं. म्हणजे 39 आणि कलम 47 हे कुठे येतात? तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे आपली राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये. तर हे भाग 4 मध्ये कोणती? 39 असेल, जे की बालकांना त्यांच्या ताकदीला न पेलवणाऱ्या किंवा आर्थिक गरजेपोटी कुठलंही काम करायला न लावणे. 39 असेल, जे बालकांना मुक्त आणि प्रतिष्ठापूर्ण वातावरणात त्यांचा विकास करण्याची संधी देतं. 47 असेल पोषणमान म्हणजे न्यूट्रिशन साठीचं, राहणीमान उंचावण्यासाठी किंवा जे हानिकारक मादक पेय आहेत, अंमली द्रव्य आहेत त्यांच्या सेवनावर बंदी घालण्यासंबंधी. तर ही अशी 4-5 कलमं घेतली आहेत बघा, जी घटनेत आहेत. आता आपल्याला काय बघायचंय? बालकांशी संबंधित काही कायदे, याचे इयर आपल्याला लक्षात ठेवायचे. रिवाइज करूयात आपण कलम. एकदा बालकांशी संबंधित कायदे घेऊयात सर पाटील सर, किंवा पुन्हा पहिल्यांदा रिवाइज करूयात. तर बघा बालकांशी संबंधित घटनात्मक तरतुदी बघा कुठल्या कुठल्या आहेत? कलम 24 कारखान्यात बालकांना कामाला मनाई आणि 14 वर्षाखालच्या मुलांना जोखमीवरच्या कामासाठी मनाई. भाग 3 फंडामेंटल राईट. कलम 39 काय सांगते आपल्याला? स्त्री पुरुष कामगारांचं आरोग्य, ताकद किंवा बालकांचं कोवळं वय असेल यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये किंवा त्यांना आर्थिक गरजेपोटी त्यांना जे पेलवणार नाहीत असे व्यवसाय किंवा रोजगार करण्यास भाग पाडू नये, हे सांगतं कलम 39 त्यानंतर 39 काय सांगतं आपल्याला बघा? बालकांना मुक्त आणि प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी मिळावी, हे सांगतं आपल्याला कुठलं कलम? तर 39 मुक्त आणि प्रतिष्ठापूर्ण वातावरणात. कलम 47 न्यूट्रिशन बद्दलचं आहे बघा, जनतेचं पोषणमान, राहणीमान उंचावायचंय, त्यांना जे अपायकारक असतील ती अंमली द्रव्य, मादक पेय यांच्या सेवनावर बंदी घालण्याचा प्रयत्न करायचा. ही आहेत आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीतली कलम. ही एवढी 4-5 कलम आहेत बघा राज्यघटनेत. यानंतर आपल्यासाठी काही महत्वाचे कायदे आहेत, त्याचे आपल्याला काय करायचे? तर इयर लक्षात ठेवायचे. बालकांशी संबंधित काही महत्वाचे कायदे. तर बघा पहिला कोणता आहे बघा? बालविवाह प्रतिबंध कायदा. कधीचा आहे? 1929. त्यानंतर बघा बाल कामगार प्रतिबंध आणि नियम कायदा कधीचा आहे? 1986. त्यानंतर बघा बाल न्याय काळजी आणि संरक्षण कायदा 2000 म्हणजे ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट 2000. प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा PCPNDT ऍक्ट 1994. अपंग व्यक्ती त्यांना समान संधी, हक्कांचं त्यांच्या संरक्षण, पूर्ण सहभाग हा अधिनियम आहे 1995. त्यानंतर नवीन झालेला कोणता? लैंगिक हिंसाचारापासून बालकांचं संरक्षण हा कायदा आहे 2012, ज्याला आपण पोक्सो ऍक्ट म्हणतो 2012. तर हे पुन्हा रिवाइज बघा. बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे 1929. बाल कामगारांचा प्रतिबंध करणारा कायदा आहे 1986, हा कायदा येतो इयर. त्यानंतर बाल न्याय काळजी किंवा संरक्षण म्हणजे ज्युएनाईल जस्टिस 2000 जो 2001 लागू झाला होता. त्यानंतर प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंध कायदा 1994 PCPNDT ऍक्ट.
त्यानंतर अपंग व्यक्तींना समान संधी, हक्कांचं संरक्षण, पूर्ण सहभाग याचा अधिनियम आहे 1995चा. लैंगिक हिंसाचारापासून बालकांचं संरक्षण हा कायदा कधीचा आहे? 2012चा, म्हणजेच पोक्सो ऍक्ट 2012. आता आपण रिव्हिजनचे क्वेश्चन घेऊयात. सर्वांनी पटपट 30 सेकंदात आन्सर कमेंट करायचंय बघा. तर पहिला क्वेश्चन आहे आपला, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगात तरतूद कलम. मगाशीच पाहिले आपण, पहा. बरोबर आहे गोळे मॅडम, गोटेकर सर, सर्वांचं बरोबर येतंय बघा. गणेश सर, सर्वांचा अगदी बरोबर. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग तरतूद कलम आहे 17. राष्ट्रीय होतं 3. माधव सर बरोबर, पटेल मॅडम, मेत्रे मॅडम, काळे मॅडम, सर्वांचं बरोबर आहे. दुसरा क्वेश्चन बघा आता, राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सहमतीने बाल न्यायालय म्हणून प्रत्येक जिल्ह्याकरता एका डॅश 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 न्यायालयास अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्टित करेल. म्हणजे जिल्हा स्तरावर कोणतं न्यायालय राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सहमतीने निर्देशित करेल. कांबळे सर बरोबर, पाटील सर बरोबर, बरोबर आहे, सर्वांचं बरोबर येते. तर ते न्यायालय असणार आहे आपलं सत्र न्यायालय. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना वर्ष सर्वांनी कमेंट करायचे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना वर्ष सर्वांनी सांगा. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना वर्ष बरोबर आहे, सर्वांचं बरोबर येत आहे. 5 मार्च 2007, अगदी बरोबर. नगरे सर, सर्वांचं बरोबर आहे. तर ते स्थापना वर्ष आहे आपलं मार्च 2007. त्यानंतर बघा, बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणारे पहिले राज्य. आत्ताच बघितले आपण, एकदम सोपा क्वेश्चन पण येऊ शकतो. बरोबर सोने सर, बरोबर मोरे सर, चाटे मॅडम, बरोबर नगरे सर. तर आपलं महाराष्ट्र हेच पहिलं राज्य आहे बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणार. पुढचा प्रश्न घ्या, विशेष सरकारी अभियोक्ता कलम, विशेष सरकारी वकील कलम या कायद्यानुसार कोणता आहे? सर्वांनी कमेंट करायचे 10-20 सेकंदात. विशेष बरोबर गोटेकर मॅडम, विशेष सरकारी वकील किंवा अभियोक्ता, कांबळे सर बरोबर, नगरे सर बरोबर. तर ते कलम आहे 26 आणि 25 मध्येच आहे. काय आहे तर बाल न्यायालय. आयोगाचे लेखापरीक्षण कोणामार्फत केले जाते? सर्वांनी कमेंट करा. आयोगाचं लेखापरीक्षण कोणत्या संस्थेमार्फत किंवा कोणत्या अथॉरिटीद्वारे केले जाते? बरोबर सोने सर, सर्वांनी पटपट कमेंट करा बघा. चाटे मॅडम बरोबर, पटेल मॅडम बरोबर. तर कॅग मार्फत, म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिट जनरल ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. सर्वांचं बरोबर आहे. पुढचे क्वेश्चन पाहूया आपण. सातवा क्वेश्चन बघा सर्वांनी, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवाचा दर्जा. सर्वांनी कमेंट करा. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवाचा दर्जा. पटपट सर्वांनी 10 सेकंदात कमेंट करा. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवाचा दर्जा. सचिव गोळे सर बरोबर आहे, पाटील मॅडम, नगरे सर. तर इथे नावातच आहे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सचिव आलं की इथलं राज्य घ्यायचा आणि इथला सचिव घ्यायचा, म्हणजे राज्य सरकारच्या सचिवाच्या दर्जाचा. कलम 8, प्रश्न 8 बघा, या कायद्यातील अडचणी दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? जे शेवटचं कलम होतं आपलं 37व, अडचणी दूर करण्याचा अधिकार. बरोबर आहे, राज्य शासनाच्या सचिवापेक्षा कमी नसावा. अडचणी दूर करण्याचा अधिकार कमेंट करा पटपट सर्वांनी. बरोबर आहे सर्वांचं. तर तो आहे केंद्र सरकारला. जे कलम आपला आहे 37.
त्यानंतर बघा 9वा क्वेश्चन घ्या. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत सांगा. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सध्याच्या अध्यक्षा. बरोबर गोटेकर मॅडम, परदेशी सर, बरोबर नगरे सर. तर त्या आहेत सुशीबेन शहा. पुढचा 10वा क्वेश्चन घ्या बघा. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग स्थापना वर्ष सांगा. सर्वांनी कमेंट करा पट. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना. बरोबर आहे सोने सर, केदार सर, बरोबर. तर ती आहे जुलै 2007. त्यानंतर बघा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांची नियुक्ती करण्याचा अधिकार. सर्वांनी कमेंट करा, एकदम सोपा क्वेश्चन. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांची नियुक्ती करण्याचा अधिकार. बरोबर आहे सर्वांचं. तर तो असणार आहे राज्य सरकार किंवा राज्य शासन. त्यानंतर बघा रिव्हिजनचा शेवटचा क्वेश्चन, 12वा क्वेश्चन सर्वांनी घ्यायचा आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आपण चर्चा केलेली आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे सध्याचे अध्यक्ष. बरोबर आहे गोले सर, पाटील सर, केदार सर, चाटे मॅडम, गोटेकर मॅडम, मित्रे मॅडम. तर प्रियांक कानुनगो हे सर्वांचं बरोबर आहे. तर अशा प्रकारे इथली आपली रिव्हिजन संपलेली आणि आजच्या लेक्चरचं आपलं जवळपास शेवटच्या 2 स्लाइड म्हणजे आपण काय करणार आहे आता, जी काय आपण आजचा लेक्चर बघितलेलं किंवा सेशन आपण बघितलेलं आहे तर त्यातली महत्वाची कलम आजच्या कायद्यातील एकदा रिवाइज करूयात. तर बघा महत्वाची कलम कुठली कुठली आहेत. कलम 2B. ए सोडले, ए मध्ये काय ते सोडून द्यायचं. आपण पहिलं काय घ्यायचं आहे, कलम 2B. 2B मध्ये काय सांगितले, चाइल्ड राईट्स म्हणजे बालकांचे हक्क. कलम 2C, सी फॉर कमिशन म्हणजेच आयोग. कलम 2C ला काय आहे, कमिशन. कलम 3 ला काय आहे बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. हा कलम 3 मध्ये येतो. त्यानंतर महत्वाचं कलम आपण काय म्हणले, कलम 13 मध्ये काय आहे तर आयोगाची कार्य. कलम 16 बघा, सगळी घेतलेली नाहीत महत्वाची, एखादं राहू पण शकतं इथलं. तर कलम 16 काय आहे, आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल. कलम 17 बघा, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. पुन्हा बघा सांगतो, 2B ला आहेत चाइल्ड राईट्स, 2C फॉर कमिशन, 3 ला आपल्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची तरतूदच आहे. कलम 13 ला आयोगाची काय आहेत, कार्य आहेत. कलम 16 ला आहेत आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल. कलम 17 ला आहेत राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. त्यानंतर कलम 23 बघा काय आहे, कलम 23 आहे राज्य आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल. कलम 25 आपण महत्वाचं म्हटल्याप्रमाणे बाल न्यायालय. कलम 26 विशेष सरकारी अभियोक्ता. कलम 31 सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. पुन्हा बघा, कलम 23 आहे राज्य आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल. कलम 25 आहे बाल न्यायालय. कलम 26 आहे विशेष सरकारी अभियोक्ता. कलम 31 आहे सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. आणि आयोगाचं घोषवाक्य बरोबर आहे, भविष्य रक्षित रक्षिता. तर अशा प्रकारे आपलं आजचं सेशन मला वाटतं इथं संपलेलं आहे. कायदे दोन्ही आपले सोपे आहेत. आपल्याला अशा प्रकारे त्यात तयारी करायची की तिथं एकही क्वेश्चन आपला चुकता कामा नये. आणि दोन्ही क्वेश्चन आयोगांची आपली पुन्हा एकदा रिव्हिजन होईल किंवा आपण क्वेश्चन पण त्याच्यावरचे देऊ, पुन्हा टेस्ट सिरीज मध्ये येतील. त्यामुळे सर्वांनी त्याचा परफेक्ट सराव करा. आजचं सेशन कसं वाटलं सांगा. सर्वांना धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्री.
थँक्यू.